सुलक्षणा मॅडम 17 जणींनी नावं दिली होती ना. हो. हो. मग कोण कोण नाहीये बघून घ्या. हा, थोडस तुम्ही मला मदत करा. हो. सगळ्यांना खूप शुभ दुपार. तुम्ही स्क्रीनवरचं चित्र बघत आहात काय मला म्हणायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी खूप पुढे येऊन नावं दिलेली आहेत दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी. मी नावच असं विचारलं होतं की दुसऱ्यांच्या सेवेचा वसा कोण कोण घेणार आहे, त्यांनी नावं द्या. आणि 15 नावं पहिली मी फायनल करणार होते, पण 2 आणखीन आले, म्हटलं ठीक आहे चला अजून संधी द्यावी. तर याच्यामध्ये तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आधी, की तुम्ही ऍटिट्यूड तरी दाखवला मनातून, की देऊयात नाव, करूयात सेवा. तर ही पहिली स्टेप आहे सर्व्हिस टू अदर्सची. त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर अजेंडा असा आहे की आपण लाईट बिंगचा ग्रुप केलाय, आपण सामूहिक चेतना पेरतो, आपण आपल्या पृथ्वीच्या प्लॅनेटसाठी खूप छान अशा विचारांना निर्मिती करतो, विचारांची निर्मिती करतो, भावनेची निर्मिती करतो. कारण विचार आणि भावना ही रियालिटी क्रिएट करत असतात. सगळं जे रहस्य आहे ब्रह्मांडातलं ते मानवाला ही शक्ती आहे, फक्त आणि फक्त मानवालाच ही शक्ती आहे की मानव हवा तो क्रिएट करू शकतो स्वतःच्या चेतनेच्या द्वारे. चेतना हायर असेल तर आपण वस्तू सुद्धा बदलू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे माझ्याजवळ पेन आहे आणि मला तो सोन्याचा पेन करायचा आहे. माझी चेतना जर मी हायर नेली तर त्या क्षणाला माझ्या हातातला पेन सोन्याचा बनणार आहे. हे सायन्सने आता सिद्ध केलेलं आहे. मटेरियल सुद्धा आपण चेंज करू शकतो. का बरं? का तर आपण जे काही बघतोय डोळ्यांनी तेच मुळात मायाजाळ आहे. जे बघतोय ते खरं नाहीच आहे. मग सगळी शक्ती ब्रेन बघतोय. ब्रेन काय बघतोय? चष्मा लावला हिरवा तर हिरवा दिसतो, चष्मा निळा लावला तर निळा दिसतो. म्हणून आपण ठरवलं की चला, पृथ्वीवर ज्या काही घडामोडी चालू आहेत, पृथ्वी जळतीये, सूर्याचे फ्लेअर्स येत आहेत आणि सूर्याची उष्णता एवढी वाढत वाढत चालली आहे की असेन्शन होणार आहे पृथ्वीचं. म्हणजे घडामोडी चांगल्याच चालू आहेत, पण चांगल्या चालू असताना सुद्धा आपल्याला यातना होत आहेत. आपण आजूबाजूला बघतोय की दुःख ही वाढलेली आहेत आपली, आणि त्रास आपल्याला होतोय. आपण ध्यान करतोय, त्यातून मार्ग काढतोय, स्टेबल राहतोय, पण तरी सुद्धा आपणही ढासळतोय. आपल्यालाही राग येतोय, आपल्यालाही मत्सर आहे, राग आहे, जेलसी आहे. तर आपल्याला बदलायचंय. आणि आपण केव्हा बदलतो? तर आपण दुसऱ्यांसाठी जेव्हा काम करायला लागतो त्याच वेळेला आपण बदलतो. का बरं? आपण घरातलं आयुष्य कसं बदललंय सगळ्यांनी. तुम्ही ज्या वेळेला विहंगमला जॉईन झाला, तुमचे प्रॉपरचे प्रॉब्लेम होते, हा तसा वागतो, ती तशी वागते, मला हा त्रास आहे, मला या यातना आहेत, मी तुम्हाला बदलायला शिकवलं. मी म्हटलं आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत पुढची व्यक्ती बदलणार नाही. मग आपल्याला काय बदलायचं? तर आपल्याला विचार बदलायचा आहे, भावना बदलायच्या, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, आपला ऑरा बदलायचा आहे. कारण आईन्स्टाईनचं ब्रीद वाक्य आपली फिलॉसॉफी आहे, मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ यू वॉन्ट, यू डिझायर, अँड देन दॅट बिकम्स रियालिटी. हे सगळं आपण बदलवलंय, आपलं आयुष्य सगळ्यांनीच बदलवलंय 2 वर्षात. आपण बघतोय किती चमत्कारिकरित्या आपण बदललो की पुढचा माणूस बदलतोय. मग आता दुसऱ्यांचा सेवा घ्यायला आपण केव्हा पुढे आलो? आपल्याला कळलं की बाबा हे आपण बदललं आहे, आता दुसऱ्यांनाही हे मंत्र देऊयात, दुसऱ्यांनाही काय हवं ते कसं मिळवायचं ते शिकवूयात, म्हणून आपण पुढे आलोय. पण हे जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करताना पुढे आलो, त्याचा पहिला महत्वाचा फरक आपल्या आयुष्यात पडणार आहे. हे मी तुम्हाला नेहमी सांगते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. इच्छा असू देत नसू देत, फल आपल्याला इंटेन्शन आपलं असू देत नसू देत, आपण विदाउट इंटेन्शन दुसऱ्यांच्या सेवेसाठी उतरलोय, भले काही होऊ देत. मी एखाद्याला ध्यानाला जोडायचं सांगणार, त्यांनी ध्यान करू दे न करू दे, मला काही त्याच्याशी घेणं नाही.
किंवा आता पृथ्वी सगळी ही चालली आहे वरच्या आयामात. जगबुडी लोक साधारण कॉमन लेमॅन लँग्वेज मध्ये जगबुडी म्हणतोय आपण. युग परिवर्तन हा शब्द कोणाला कळत नाहीये. आपण शिकलो, आपण बरंच त्याची माहिती करून घेतली, पोल चेंजिंग वगैरे सगळं बघितलं. पण लेमॅनला युग परिवर्तन माहिती नाहीये, तिथे जगबुडीच शब्द वापरावा लागतो. आणि तो वापरावा तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट मारताना. तर हे जे जगबुडी येऊन ठेपलेली आहे, सूर्य जो तापत चालला आहे, दुसऱ्या शब्दात जगबुडी म्हणजे सूर्य जो आग ओकत चालला आहे, त्यामुळे पृथ्वीचा दाह दाह होतोय. ऍक्च्युली सूर्याकडनं जी काही उष्णता येते त्यामुळे पृथ्वीचा दाह होत नाहीये बरं का. इथे सुद्धा हे डोळ्यांना दिसतंय तसं नाहीये, लक्षात घ्या. आपण म्हणतो किती सूर्य आहे, किती आपल्याला ताप येतोय, आपण बाहेर गेलो की डोळ्यांनाही होतंय, शरीरालाही होतंय. गंमत अशी आहे की सूर्य काही करत नाहीये. म्हणजे मेन सूर्यामुळे नाही होते. सूर्य फक्त तो जास्त प्रकाश देतोय, सोलर फ्लेअर देतोय. पण आपल्याला त्रास कशामुळे होतोय की सूर्य सगळं हे पृथ्वीकडे पाठवतोय. पृथ्वी आतून धगधगतीये, पृथ्वीचं टेम्परेचर वाढतंय, सगळ्या ज्वाला जे आहेत ते पृथ्वीत नाही आहेत. बघा चित्र काही सांगताय. पृथ्वीतनं हा दहा येतोय, पृथ्वीच्या प्लेट्स मध्ये काही घडामोडी घडतायत. लाव्हा रोजच्या रोज बाहेर यायला लागलेत. महाराष्ट्रात सुद्धा आले बरं का लाव्हा रोज बाहेर. हा पृथ्वीच्या आत खळबळ चाललीये का? हे काही पर्यावरण बदल नाहीये, हे आहे पृथ्वीला बदलायचं आहे. पृथ्वीला वरच्या लेव्हलला जायचं आहे. मग वरच्या लेव्हलला जायचं तर सगळी घाण काढून टाकली पाहिजे न पोटातली. आपण दासबोधात बघितलं, सुचेता मॅडमने किती छान सांगितलं आपल्याला. रामदास स्वामींनी काय सांगितलंय, शरीरात काय आहे. मग पृथ्वीच्या आतमध्ये सुद्धा जे काही घाण आहे ती बाहेर काढून टाकतीये. भले लावारस असू देत, भले ज्वाला असू देत. तर हे जे पृथ्वीकडनं होतंय त्यामुळं आपल्याला दाह दाह होतोय, लक्षात घ्या. डायरेक्ट सूर्याकडनं नाही होत. पृथ्वी तापून, जसं पाऊस सुद्धा का पडतो तर पृथ्वी तापते. मग पाण्याचं, पृथ्वीवरच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, वर जातो आणि वर आकाशातला थंडावा लागला की पाऊस येतो. आपण म्हणतो आकाशातनं पाऊस पडतो, पण खरा कुठनं येतोय तो पाऊस? खाली पृथ्वीच्याच पाण्याची वाफ होते. तसाच हा दाह पृथ्वीकडून होतोय, आपल्या अंगाचा होतोय, वातावरणाचा होतोय आणि सगळ्या प्लॅनेटवरच्या जीवाणूंचा सुद्धा होतोय. तर हे घडते की पृथ्वीला बदलायचे, पृथ्वीला वरच्या आयामात जायचं आहे. पृथ्वीचं असेन्शन आपण त्या शब्दात म्हणतो. मग आता हे होत असल्यामुळे जगबुडी होणार आहे. काय होणार आहे तर हा जो दाह येतो त्यामुळे लाव्हा येणार आहे. लाव्हा येणार आहे, पृथ्वीच्या पोटात खळबळ होणार आहे. त्यामुळे कित्येक किलोमीटरच्या किलोमीटर सागराच्या आतमध्ये स्फोट होणार आहेत. आणि सागराच्या आतमध्ये स्फोट म्हणजे भूकंप. मग भूकंप म्हणजे सगळ्या जमिनी हादरणार, बिल्डिंग पडणार, घरं पडणार. आणि भूकंप, पाण्यातले भूकंप 70% आता व्हायला लागलेत आणि होणार आहेत. पुढं पुढं पाण्यातले भूकंप खूप. हे जे रेक्टर स्केल्स आता 3, 4, 5, 6, 7 चालले, ते 8, 9 पर्यंत जाणार आहेत. आणि जेव्हा हे भूकंप पाण्यामध्ये प्रचंड ह्यानी होणार आहेत, त्यावेळेस सगळं पाणी शहरांकडे येणार आहे. त्यामुळं जे काही सागराच्या जवळची शहर आहेत ती एका क्षणात, एका रात्रीत बुडणार आहेत. म्हणून त्याला जगबुडी म्हटलंय. बुडी आपण शिकलोय, नोहाची नौका लहानपणी धड्यामध्ये. मग नोहाच्या नौकेमध्ये कोण बसलं? देवाने कोणाला वाचवलं? सेम आता होणार आहे. पण वाचवणे म्हणजे काय? वाचवणे म्हणजे चांगलं का पुढं जाणं पृथ्वी सोबत, पुढच्या आयामातल्या पृथ्वी सोबत जाणं हे चांगलं? हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर आपण ठरवलं की चला हे सगळं आपण आजूबाजूच्या लोकांना सांगूयात, कारण वेळ आली आहे जागा होण्याची. बऱ्याच लोकांना हे काही माहिती नाही. मग यासाठी मी एक कॉल दिला की आपण हे करतच आहोत ऍक्च्युअली. आणि हे होताना, पृथ्वीवर जगबडी बुडी होताना आपण काय चेतना पेरतोय की सहजपणे व्हावं, सुलभतेने व्हावं, सेफ, सिक्युअर, प्रोटेक्टेड व्हावं. आपण त्याचं ध्यानही केलंय बऱ्याचदा आणि आता पण करणार आहोत आज आपण ध्यान. तर याच्यामध्ये आपण असं म्हणतोय लवकर व्हावं, कारण आता आपल्याला वेध लागले
आपल्या पृथ्वीच्या 5व्या आयामात जाण्याचे किंवा त्यावरही उच्च आयामात जाण्याचे. कारण आपलं अस्तित्व ईश्वर आहे, आपणच ब्रह्मन आहोत, हे आपल्याला पटलेलं आहे. मग तो मोक्षाचा क्षण, तो मुक्तीचा क्षण आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणून आपल्याला लवकर हवी ही इव्हेंट. जास्त त्रास नको होता, जास्त यातना नको. किती वेळा त्याच त्याच बातमी ऐकायचे, हे होणार ते होणार. भले मरण एकदाच हवं, रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, अशी आपली अवस्था झालीये. आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे त्याला. आणि म्हणून आपण नावं पुढे दिली आणि आपण हे दुसऱ्यांना सेवा सेवा म्हणजे ही माहिती द्यायची आणि ध्यानाला जोडायचं, एवढंच तर काम आहे. हे आपण काय 2-3 गोष्टी ठरवल्या, त्याच्यामध्ये तुम्ही 16-17 जणांनी नावं दिली. तर आज मीटिंगला किती आहेत? सुलक्षणा मॅडम स्क्रीनशॉट काढा आणि लाईटबिंगच्या ग्रुपवर टाका. लाईटबिंगचा ग्रुप आपला आत्ताच आहे आणि ही जी नाव आली तेवढीच मी ठेवलीत, बाकीचे काढून टाकले. आणि ऍडिशनल नावं मला आज डिसिजन घ्यायचं आहे, मी कोणाला सिलेक्ट करतेय. कारण मी बघतीये, गेले 2 वर्ष मी बघतीये, कोऑर्डिनेटर म्हणून नावं येतात पण कामच झेपत नाही आपल्याला. आपण प्रत्येक दिवशी 10 मिनिटं सुद्धा देत नाही, नाही देऊ शकत. आपल्या अडचणी भरपूर असतात, आपण गावाला जातो, आपलं हे आहे ते आहे. मला वाटतं भले जग इकडचं तिकडं हो, 10 मिनिटं मिळायला काहीच अवघड नसतं. रात्री झोपताना जर नुसता ग्रुप बघितला, हे बघितलं, तर या गोष्टी हे सगळ्या मनाच्या आपल्या कंडिशनिंग असतात. आणि म्हणून मग आता मी म्हंटल, ठीक आहे तुम्ही नावं दिलीत पण मी ठरवेल. कारण काय होतं मग या गोष्टींचं आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला महत्वाचं मी आज सांगतेय की आपण नाव दिलेलं आहे, म्हणजे आपण दुसऱ्यांच्या सेवेसाठी भलं नाव दिलंय, पण पहिल्यांदा आपल्याला बदलायचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. कारण केव्हाही आपण सेवा करतो म्हणजे आपला प्रोग्रेस जास्त होतो, पहिला आपला प्रोग्रेस जास्त होतो. कारण ऊर्जा ही तुम्ही सोशल वर्क करता, दुसऱ्यांसाठी काम करता, म्हणून ऊर्जा आपल्याला येते पहिल्यांदा. म्हणजे आपली प्रगती होते पहिल्यांदा आणि ती झाली पाहिजे. आपली प्रगतीच आपण त्यातून करून नाही घेतली तर काही दुसऱ्यांना आपण करणार. म्हणजे आपण म्हणतो ना, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, तसं आहे हे. तर इथे महत्वाचं प्रयोजन असं आहे की ज्या वेळेला आपण दुसऱ्यांना फोन करतो, दुसऱ्यांना मेसेज करतो, तर त्यावेळेला आपल्याला काय शिकायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि याच्यावरूनच मी निवड करणार आहे. बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्या आता आहेतच पहिल्यांदा. पण तुम्हाला काय लर्निंग झालं या 2-3 दिवसात, हे तुम्ही 5-5 मिनिटं बोलायचं आहे. याच्यामध्ये मी अजेंडा सांगितला होता की ज्या वेळेला आपण दुसऱ्यांशी वागतो, फोन करतो, त्यावेळेला मला काही शिकायला मिळालं. आता बऱ्याच जणींचे मेसेज आले, मी म्हटलं होतं पर्सनल वर मेसेज टाका, कोणी अर्धवटच टाकले, कोणी नुसतं करायचं म्हणून काम करतं, फोन नाही उचलला, मेसेज नाही उचलला, हे नाही झालं. अरे मला आउटपुट द्या ना तुम्ही, लक्षात घ्या. फोन नाही उचलला तर 10 वेळा करा, 10 वेळा मेसेज करा, मला तुम्ही फोन नाही उचलला का सांगता, हे महत्वाचं समजून घ्या. मग काही लोकांनी फोन केले, काय म्हटले सांगितलं, पण आपल्याला काय हवं आहे त्याच्या पुढचं, की ज्यांनी रिक्वेस्ट, आणि मी तुम्हाला प्रत्येकीला इंडिव्हिज्युअल पाठवत बसले, 1-2 नंबर, आणि प्रत्येकीला इंडिव्हिज्युअल क्लिप पाठवत बसले का, प्रत्येक केसेस वेगळ्या होत्या. कोणी रिक्वेस्ट दिलेल्या होत्या ध्यान ग्रुपला, कोणी ज्ञानबोधला रिक्वेस्ट दिलेल्या होत्या, कोणी साधक येत आहेत असे होते पण रेग्युलर नव्हते, मला हलवायचं होतं त्यांना. बरेच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे मी प्रत्येकीला क्लिप दिले, काय स्टेटस आहे. आणि आपल्याला यातून काय करायचं असतं, पहिल्यांदा रिक्वेस्ट काढून टाकायचे असतात, रिजेक्ट करायचे असतात. तुम्हाला मी मागच सांगितलं की बघा हे किती फालतू लोक असतात, त्यांना माहितीही नसतं आपण रिक्वेस्ट दिली. बोलतात कसे, "मग आम्हाला गरज नाही, आम्हाला वेळ नाही, आम्ही असं." अरे रिक्वेस्ट तुम्ही दिली आहे ग्रुपला, म्हणजे माझं जे हे होतं की नाव त्यांनी जिल्हा दिल्याशिवाय मी ऍक्सेप्ट, म्हणजे माझं किती सुंदर डिसिजन असतात तुम्ही बघा. काय करायचं अशा फालतू लोकांना जोडून ग्रुपला पडून. म्हणजे पहिल्यांदा मी मेसेज पाठवते अशा लोकांना, एकदा दोनदा क्वेश्चन मार्क करते, पण ते ढोंकून बघत नाही, म्हणजे रिक्वेस्ट दिलेली माहिती नसते. 10 लोकांपैकी एखादीच व्यक्ती जॉईन होऊ शकते. आणि आपले जे साधक आहेत ते नुसतं लोकांना माहिती देतात, पुढं काही काही करत नाही. तेवढी सुद्धा त्यांना आपलीच मैत्रीण, आपलीच बहीण, आपलीच नणंद काहीच पडलेलं नसतं.
सगळं मंगल मॅडमनी करावं, बस नंबर दिला संपलं. म्हणजे हे सुद्धा दुःख आहे की साधकही असेच जोडतात सगळ्यांना. फार थोडे एक दोनच साधक, 2-3 म्हणता येईल की ते बघतात, सगळी माहिती देतात आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग करतात काय चाललंय त्यांचं. तर याच्यामध्ये आपला इंटेन्शन असं होतं की रिक्वेस्ट दिलेली आहे, त्यांना जर इंटरेस्ट नाही तर मला काढून टाका म्हटलं पहिल्या. बरं माझ्या लक्षात राहणार आहे का आता कुठल्या ग्रुपवरच तुम्हाला काय केस दिली, तुम्ही मला डिसिजन द्यायला हवं ना. मॅडम मग आता यांना ध्यान ग्रुपची रिक्वेस्ट काढून टाका, मॅडम यांना ज्ञानबोधची रिक्वेस्ट काढून टाका, मॅडम मग यांना या ग्रुप मधनं काढून टाका. मी सांगतेय तुम्हाला 1-2 महिने गॅप नसेल तर ध्यानबोध आणि ज्ञानबोध ग्रुप वरून काढून टाकायचंय त्यांना. मग मला म्हंटल पाहिजे ना ह्यांना नाही जमणार आहे मॅडम काढून टाका. म्हणजे पुन्हा अर्धवट काम राहिलेलं आहे. ज्या वेळेला काही लोक दिली होती नवीन साधक ग्रुप केला तेही अर्धवट काम राहिलं. फोन खूप सुंदर केले, मेसेज खूप सुंदर मला पाठवले, पण पुढे गेलंच नाही ते, त्यांना काढून टाकणं म्हणा किंवा काय. तर आताही तसंच झालेलं आहे. एकीने सुद्धा ते पूर्ण केलेलं नाहीये. फक्त सांगितले, त्या सांगण्यामध्ये सुद्धा सगळ्यांची विद्वत्ता दिसून येते की तुम्ही काय सांगितलं त्यांना, कसं सांगितलं आणि काय सांगायचं, काय बोलायचं हे सुद्धा मी सगळं सांगितलं होतं. बरेच लोक येतच होते, फक्त त्यांना महत्व सांगायचं होतं, मी कशी बदलले, मला कसे फायदे झाले आणि तुम्ही कसं ते बदलू शकता. ते फार थोड्या लोकांनी केले, निम्म्या पण लोकांनी केलेलं नाहीये. आता व्हिडिओ खाली कमेंट पण द्यायला सांगितली होती, त्या कमेंट मधनं मी सांगितलं होतं तुम्ही ऑब्झर्व करायचे की तुम्हाला कमेंट लिहिताना काय लर्निंग झालं, तुम्हाला कमेंट दिल्यामुळे काही वाटलं का, तुमच्यात काही बदल झाले का. जसं आपण आता दासबोध वाचताना प्रसाद आला, जसं आपण श्रीपाद श्रीवल्लभ वाचताना प्रसाद आला, हे आपण ऑब्झर्व केलं, वाचणाऱ्यांनी सांगितलं आमच्यात काय बदल झाले. तसं व्हिडिओ खाली कमेंट लिहिताना काय बदल झाले माझ्यात, लोकांशी फोन करताना मला काय बदल झाले, मी काय ऑब्झर्व केलं, माझ्यात काय चिंतन झालं, मनन झालं, माझं माझ्यासाठी काय बदलायचं मी हे ठरवलं, मला काही सिग्नल मिळाला, माझा विकास काय झाला, माझ्यात प्रगती काय झाली, मला फायदा कसा झाला, हे मी तुम्हाला आजपर्यंत 2 दिवसाचं बघायला सांगितलं होतं. कारण मग काळ खूप मोठा असेल तर अवघड होतं सगळं ते करायला. तर आता मला तुम्ही काय केलं सांगूच नका. हे सगळं मला माहिती आहे, तुम्ही किती व्हिडिओ खाली कमेंट दिल्या, रोज येणाऱ्या व्हिडिओ खाली कमेंट द्या बरं. त्या कमेंटचा अजेंडा असा होता, व्हिडिओतलं लिहूच नका म्हटलं होतं मी तुम्हाला. कारण आपला हा इंटरेस्ट असा होता की लाईक केल्यामुळे व्हिडिओ पुढे जातील, जास्त लोकांना माहिती मिळेल. कमेंट लिहिल्यामुळे सुद्धा तेच होईल, पण कमेंट लिहिताना अजून एक फायदा आपल्याला घ्यायचा आहे. एक फायदा असा घ्यायचा आहे की वाचणारा पटकन त्याला काहीतरी कळेल, अरे काय चाललंय जगामध्ये, अरे पृथ्वीवर काय चाललंय, काहीतरी डोक्यात जाईल. हा एक महत्वाचा अजेंडा होता. युग परिवर्तन, पृथ्वी चालली, जसं आता हे चित्रच सांगेल, जळायला लागली पृथ्वी, स्फोट होणार आहे सूर्याचा. तर मी सांगितलं की सूर्याचा स्फोट होणार आहे, त्याला इव्हेंट म्हणतात. जे सोलर फ्लेअर येत आहेत त्याचं जे काही प्रमाण आहे, इव्हेंट म्हणजे सूर्याचा ब्लास्ट होणार आहे, म्हणजे काही सूर्य सगळा विस्फोट होणार आहे असं नाही, की त्या सोलर फ्लेअरची क्षमता खूप वाढणार आहे. आणि म्हणून आता इंटरनेट चालत नाहीये, म्हणून मोबाईल चालत नाहीये, म्हणून आपले ऑनलाईन बँकिंग त्रास देत आहेत, आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी पुढच्या होणार आहेत. कारण टेक्निकली हे वर्क होणारच नाही या उष्णतेने, या सगळ्या सोलरच्या जे काही पृथ्वीवर बदल होत आहेत त्यामुळे. मग ही इव्हेंट काही दिवसांची असणार आहे, 3 दिवस किंवा 7 दिवस असणार आहे. आणि या इव्हेंट मध्ये ज्या काही सिस्टीम्स कोलॅप्स होणार आहे, त्यातून नव्याने बदल सुरू होणार आहे. म्हणजे फायनान्शियल सगळा झिरो झाला, बँक सगळ्या ठप्प पडल्या, ऑनलाईन चालत नाहीये, मग घरात सगळा किराणा आहे, मग घरात पैसे आहेत किंवा पैसा नाही चालला तर बार्टर सिस्टीम सुरू होईल, काही न द्या काही न घ्या, हे सगळं होणारच आहे मधल्या ह्याच्यात. त्याच्यानंतर आपण सस्टेन झालो हे सगळं, तर मग पुढे सुंदर सुंदर थोडं, म्हणजे हे चॅलेंजेस असणार आहे, पण मेन इव्हेंट सोलरची जी होणार आहे त्याला तयारी केली पाहिजे ना आपण, त्यातून सही सलामत बाहेर पडलो पाहिजे. पण ते होण्याच्या आधी डोकी फिरणार आहे, डिप्रेशन येतच आहे, वेडे होणारच आहेत लोक, मॅड होणार आहे, काय वाटेल ते बडबडणार आहेत, काय वाटेल ते वागणार आहेत, मतिभ्रष्ट होणार आहे, हे सगळे चॅलेंजेस, रोग तर आहेतच.
वॅक्सिन काय झालंय, काय घेतलंय, काय औषधातनं चाललंय, काय फूड प्रॉडक्ट्स मधनं चाललंय, हे तर सुरूच आहे. कारण हा पृथ्वीचाच अजेंडा आहे, हा ऊर्जेचाच अजेंडा आहे, मला आता शुद्ध व्हायचंय. मग हे काही वाईट नसतं, हे सगळं चांगलं वाईट असं काही नसतं. हे जी काही ब्रह्मांडाची इच्छा आहे, ऊर्जेची इच्छा आहे, तसं होत असतं. मग चांगलं वाईट काहीच नाही, मी हेही सांगितलं तुम्हाला. पण आपल्या नेहमीच्या वागण्याप्रमाणे आपल्याला त्याला चांगलं वाईट म्हणावं लागतं. निदान मनाच्या यातना कमी व्हावेत म्हणून ध्यान करायचंय. मग हे लोकांना गेला पाहिजे मेसेज, बाबा ध्यान करा म्हणजे तुमचं आदळ आपट होणार नाही. राग मत्सर जेलसी बाहेर सोडणं, कमी करणं, हे तर खूप अवघड आहे. मग याच्यामध्ये हे आपण दुसऱ्यांसाठी काय करणार नाही, इतकं डिटेल काय त्यांना सांगत बसायचं नाहीये. दोनच महत्वाच्या गोष्टी सांगायच्या, पण ते करता करता आपली प्रगती झाली पाहिजे. तर आता प्रत्येकीने बोलायचं आहे 5 मिनिटं, की तुम्ही काय अनुभवलं ते. तर चला मी नाव घेईन ना त्यांनी सांगा, नाही तर तुम्ही कोणी तयार आहात का? मला नाव बघायला पार्टिसिपंटला सुद्धा परत हे करावं लागेल. सुलक्षणा मॅडम हो मॅडम. पाठवले. सुलक्ष, तुम्ही आता झूम वर जी नावं दिसतायत ना, खालून घ्या पहिलं नाव अनाऊन्स करा. ठीक आहे. मुक्ता मॅडम. हा मुक्ता मॅडम बोला. चला पहिल्यांदा अभिनंदन, तुमच्या मुलाचं लग्न ठरलंय. कधी आहे ठरली तारीख मॅडम? नाही, अजून तारीख नाही ठरली. ठरवायची 10 मे नाही तर 6 मे. बघा मुक्ता मॅडम, तुम्हीच सांगा तुमच्या शब्दात, कसं लग्न ठरलं? तुम्हाला काही केलं होतं का? तुम्ही संकल्प केले होते का? हो आपले हो, टेक्निक काही? संकल्प संकल्प केला होता. तुम्ही मला सांगितल्याप्रमाणेच मी केलं होतं आणि तसंच झालं पूर्ण. काउन्सिलिंग केलं होतं. मॅडमला मला आठवत, मी काउन्सिलिंग करताना सांगितलं होतं, मॅडम साडीचा रंग बघा, प्रसंग बघा, डोळे, कान, नाक बघा. तसंच आणि हे झालं. व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे. हो आणि मॅडम तसंच झालं पूर्ण सेम. हो ना, म्हणजे हो, काय काय झालं उदाहरणार्थ? मी असं सेम म्हणजे काय काय झालं? मी तिचा असं साडीचा कलर गुलाबी बघितला होता, तो गुलाबीच घालून आलते बर, तिने. बघा बघा, आणि सगळ्यांनी बघा. आणि पुन्हा मुलीचा जी मुलगी पसंत ते काय होणार आहे? मी म्हंटल तर साडीचं मॅडम, तुमचा बघायला सांगितला होता हो. तुम्ही कुठली नाही, साडी नेसून जायची तो रंग माझा पण तुम्ही गुलाबीच ठीक होता. आहे. हे तर अजून अवघड गोष्ट झाली, की मुलगी कुठली साडी बघून तीच साडी ती नेसून आली, तोच कलर बघा किती सुंदर. हा, मी बघितलं होता की तिनं गुलाबी साडी घातली आहे, पण तिनं ड्रेस घातला होता, गुलाबीच होता. आणि मी ठरवलं होतं की आपल्या मुलाला हा काही ड्रेस. नाही, आपल्याला फक्त मुलगी पाहिजे. मग फक्त मुलगी हा मुलगी पसंत केली आम्ही. काय तिच्याकडे बघितलं नाही, तुझ्याकडे काय आहे काय नाही. छान आणि छान शिकलेली छान. शिकलेली मिळणार म्हणलं, तसंच झालं. बीएससी आहे. बघा काय शिकली ते. बीएससी बीएससी फायनल आहे आता. छान मस्त. चला आला आता, लवकर करायला लग्न. छान, म्हणजे जे ठरवतो आपण ते होतं. मग आता मुक्ता मॅडम, तुमच्या कमेंट्स मी बघितल्या व्हिडिओ खाली, आणि शेवटी मग अतिशय मी ते सुंदर म्हणलं तुम्ही. आपण गुलाबजामुन खाऊन सेलिब्रेट करायचं, तसं पण केलं. मग गुलाबजामच आणलं होतं काय त्यांनी? तिच्यासाठी आणलं हा होतं खास. तिच्यासाठी खास घेऊन आले होते आणि आम्ही सेलिब्रेशन केलं. मी अच्छा, तुम्ही घेऊन आलता का? हो हो, म्हणजे हा सगळ्यांसाठी नाही, सेलिब्रेशन फक्त करायचं आपण तिच्यासाठी. जसं सेलिब्रेशन बघितलं. तसंच केलं आणि छान झालं कार्यक्रम. आणि मी चांगलंय. ह्या जसं लग्न जमलं तसं ते काय ट्रेस यायला होता जास्त. पण हा, मी ठरत जस नव्हतं लग्न बरं का, सगळ्यांनी ऐका. हा लवकर ठरत नव्हतं त्यांच्या मनाप्रमाणे, मग काउन्सिलिंग केलं, ठरलं. हा, ते मग एक महिना. ठीक आहे. हे तुमची रेंज नाहीये व्यवस्थित, ऐकायला येत नाहीये मुक्ता मॅडम. तुम्ही व्हिडिओ खाली ज्या कमेंट देताय ते अतिशय सुंदर देता, मला आवडतायत. म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय?
तसं 10वीच म्हणायचं, 10वी 12वी परीक्षा दिली नाही. पण तुम्ही सगळ्यांनी वाचा. मुक्ता मॅडमच्या ज्या काही आहेत ना, एक दोन आता बघा 10वी झालेत पण छान देतात. जसं अपेक्षित आहे ना तसं बऱ्यापैकी त्या लिहितात. सुंदर लिहितात तुम्ही. तर तुमचे धन्यवाद. आता बोला, धन्यवाद. तुम्ही काय शिकला? तुम्ही काय शिकला यातून सांगा. जे मी गेले नाही का 2-3 दिवस तुम्ही काम करताय त्यातून ना, तुम्हाला मी मग मिळालं. मी नाही हा. का ह्या महिना 15-20 दिवस झालं खूप टेन्शन होतं. पण जसं मी त्या हम्म. मॅडमला आपल्या ग्रुप मधल्याच आहेत त्या, पण त्यांना काढून टाकलं होतं. त्यांना मग मी सांगितलं मी असं असं केलंय, तुम्ही पण करा, ध्यानाला जोडा, हम्म. ध्यान करा, परत तुमचं परत चांगलं होईल असं. मग त्यांना ते सांगितलं, माहिती दिली ना, तेव्हापासून माझं डोकं इतकं हलकं शांत झालंय, काय टेन्शन नाही काय नाही. हे फरक जाणवला मला. बघा सगळ्यांनी नोट डाऊन करा हा पॉइंट. नाहीतर सगळ्यांनी नोट डाऊन करा. लगेच टेन्शन शांत झालं मन. हा. आणि आपले जवळचे त्रास द्यायलेत काही कारण नसताना. मग मी त्यांना ऍक्सेप्ट केलं हम्म. आणि म्हणलं जे झालं ते छान झालं, मी तयार आहे. हम्म. त्यामुळे मग हम्म. एकदम रिलॅक्स आहे मी 2 दिवस झाले. हा, नाही तर लग्न ठरवताना इगो येतात ना बाहेर, आमकं टमकं. आता तुम्ही म्हणता काय घेतलं नाही, मग त्यांचा अहम दुखतो, नाही घ्यायचं असं ते आपल्याला बळदरेशन येतं. तसं येतं काय ते तुम्हाला आलं त्याच असेल. तसं नाही आलं, पण ते आपले जवळच्यांनी जाऊबाईंनी त्रास दिला म्हणायचा मला खोट्या. हो ना. बरं जाऊ दे ऑनलाईन नका बोलू. हं. हा मग त्यांना प्रेम प्रकाश पाठवा. हा, मग त्यांना प्रेम रोज प्रेम प्रकाश प्रकाशच पाठवा. पाठवला. त्यामुळे तिनं नाही का मला काय म्हणली नाही, पण सर्वांना ती बोलली काय काय बोलायचं ते. जाऊ दे नको ऑनलाईन नको. बरं मी काय म्हणते, हे सेवा करताना व्हिडिओ खाली कमेंट दिल्यामुळे काय शिकायला मिळालं? काय छान. झालं? आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करायलो, लिहायलो, आपलं वाचून कोणीतरी आंतरिक फरक पडत. समाधान मिळतं, आंतरिक समाधान. हा, हो आणि ना. मनाला समाधान तर मिळालंच आहे हम्म. एकदम. पण मी छान 2 दिवस झालं शांत आहे, रिलॅक्स. हेच मला जास्त छान वाटायलंय. हेच महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण हे असं करतो ना, आपल्याला फायदा होतोच. पण आपल्याला मनन चिंतन करून काही शिकायचंय. तुम्हाला शिकायला काय मिळालं? फायदा हेच की, सांगितला तुम्ही, पण शिकायला काय मिळालं? शिकायला हेच मिळालं की आपल्याला जरी कोणी काही म्हटलं तरी आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं जे करायचं आपल्याला तेच करायचं आणि पुढे जायचं. खूप छान. खूप छान. आता सगळ्यांनी या 10वी झालेल्या मुक्ता मॅडमचं एक वाक्य ऐका. मुद्दाम म्हणते 10वी झालेल्या, कारण हो हो. शिक्षणाच्या मानाने यांची इंटलेक्च्युअल लेव्हल, जे आपण म्हणतो ना वैचारिक क्षमता, ती जास्त वाटते मला नेहमीच. तर त्या काय म्हणाल्या, की दुसरे काही म्हटले तरी आपण दुर्लक्ष करायचं. आता मला म्हणायचंय हेच तर आपल्याला शिकायचंय ना. ठीक आहे, असं आपण फोन करतो ते कसेही वागतात. आपण मेसेज देतो ते कसेही वागतात. आता मी तुम्हाला म्हणते, की बघा काही उत्तर देत नाहीत, बघा फोनवर असं होतं, बघा मेसेज पाठवून सुद्धा ढुंकून बघत नाही, अशांना काय ग्रुपला जॉईन करायचंय. या गोष्टी मला का बोलायला लागतात, की बऱ्याचदा मी हे सांगते का तर तुम्हालाही शिकायचंय ना त्यातून. नाही नाही, शिकलो मी मी जर यातून. एवढ्या लोकांचं मी जर एवढ्या लोकांचं करू शकते, तर तुम्ही करून बघा ना, म्हणजे तुम्हाला कळेल. हो मॅडम, एकीच हे सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट जमत नाही. मला तर खूप छान अनुभव आला तो. आपल्याला चिडचिड किती होती, इरिटेशन किती होतं ती बाई तशी उत्तर दिल्यावर. आम्हाला नाही वेळ. काही लोक म्हणतात फोन ठेवून दिले. किती इन्सल्टिंग वाटतं बघा. हम्म. आणि मला तर कसं होत असेल हो, हा मेसेज तो मेसेज, तिला फोन हिला फोन, हा कोर्स तो कोर्स, याचं बिल बघायचंय, याला रिसिप्ट द्यायची, हो ना, ह्याचं काउन्सिलिंग करायचंय, लिंक टाकायची. ह्याच्यावरूनच कळालं तुम्हाला किती हे होतंय म्हणून. धन्यवाद. आता मला हे सांगायचंय, की आपल्याला त्रास होतो. तुम्हाला हम्म. होतो, मलाही होतो. मी काही एवढी काही योग पुरुष म्हणून, संत म्हणून नाही आलेले शिकवायला तुम्हाला. मी हो साधी ना. तुमच्यासारखी आहे. तर तर आता मी काय विचार करते, मी तुम्हाला सांगते असं होतं, तसं होतं. मी नेहमी विचार करते मला काय बदलायचं? मग हम्म. मी माझी सिस्टीम कशी बदलू? आता मेसेज टाकणं, की बाबा तुम्ही नाव टाका जिला, हे मी नंतर विचार करूनच ठरवलं. हे ढुंकून बघत नाहीत. मग यांना मेसेज पाठवायला सुरुवात करू. मग प्रत्येकाला मेसेज पाठवत बसते एकदा, दोनदा. असं आणि असं मी विचार करते. मला काय बदलायचंय? मला काय बदलायचंय? मला नाही का मॅडम, हा, काय? मला अर्चना मॅडमची खूप मदत झाली. अर्चना मॅडमनेच मला हे केलं.
हा मग अर्चना मॅडमनी ज्यांना प्रोत्साहन ज्यांना दिलं. जोडलंय ना, हम्म. आता अर्चना मॅडमनी ज्यांना ज्यांना जोडले ना, तुम्ही त्या जाऊबाई आहे म्हणून सोडून द्या. पण अर्चना हा. मॅडमनी ज्यांना ज्यांना जोडलंय ना, त्यांनी शेवटपर्यंत त्यांचं सगळ्यांचं बघत असतात त्या नेहमीच. हे हो विशेष आहे मॅडम. अर्चना मॅडमच, हो हो, की बघतात हो. करतायत की नाही काय होतंय. कित्येकांना पैसे पण भरून देतात त्या ओमकाराचे कॅश, त्यांना ऑनलाईन जमत नाही करून देतात. सगळं शिकवतात सुद्धा त्या. म्हणजे इतक्या हो. अडाण्या बायकांना सुद्धा जोडून त्यांना शिकवलंय ना. आणि हम्म. नुसतं शिकवून नाही, मग त्यांचं अब्सेंटी आहे, मग त्यांना बोलावं, काय झालं, घरात काय अडचणी आल्या, काउन्सिलिंग सगळं करतात. आणि 10 हो. लोकांचं असं केलं तरी खूप होणार आहे. पण हम्म. काही लोक जोडत सुद्धा नाहीत. अजून कित्येकांनी जोडलं पण नाही कोणाला. कित्येक असे आहेत आपल्या ग्रुपमध्ये जोडलंच नाहीये कोणाला. हम्म. आणि जोडलं तर काही माहिती पण नाही दिली. आणि माहिती दिली तर काहीच मॉनिटरिंग नाही काय चाललंय त्यांचं. प्रत्येकाने अनालिसिस करा. आपण वसा घेतलाय पण आपण कितपत हे काम केलंय. ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम मुक्ता मॅडम. दुसरं कोणी आता? अर्चना बेंद्रे धन्यवाद. मॅडम बोला. धन्यवाद मॅडम. हा, अर्चना मॅडम बोला. हा बोला. अर्चना बेंद्रे. अर्चना मॅडम बोला. आणि हे बोलणं झाल्यावर मी महत्वाचं सांगणार आहे. पटपट बोला, जास्त वेळ नका घेऊ. अर्चना मॅडम आहे हो ना बोल नेटवर्क? अर्चना बोलते मॅडम बोलते. बेंद्रे मॅडम आहे. हा बोला ना मॅडम. हो तुम्ही दिलेले त्यांच्या सगळ्यांना मी फोन केले तर त्यांना मी फोन उचललंच नाही. परत तुम्ही मला म्हटले त्यांना सगळं सांगा, माहिती द्या. नाही मला पण ते ते नका सांगू. तुम्ही काय केलंय मॅडम, ऐका ना, तुम्ही काय केलंय ते मला नका सांगू. ते सगळं सांगून झालंय. फक्त तुम्हाला काय फायदा झाला आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं एवढंच मला हवंय. मला शिकायला मिळालं की आता आपण युट्यूबला कमेंट देतो, मॅडमला आपण पुढे नेतो, हम्म त्या ध्यानाने आपल्याला फार हम्म आपल्या स्वतःला फार फरक पडलाय. आणि आपण जर कमेंट दिली त्याच्या खाली आपण हे मेसेज केला तर बाकीचे बघून आपल्यासारखे बरेच जण जोडले जातील आणि त्यांचं पण आपल्यासारखे पुढे ते येतील आपल्या आपल्या मेसेज बघून. आणि मला खूप समाधान वाटले तुम्हाला फायदा की काय झाला स्वतःला? फायदा मला खूप समाधान वाटलं की आपण शिकायला काय दुसऱ्यांसाठी मिळालं? करतो. शिकायला मिळालं की बरेच जणांना फोन केले तर त्यांचे बरेचसे पहिल्यांदा निगेटिव्ह बोलणं आल्यानंतर मग त्यांना समजून सांगितलं. मग ते समाधान वाटले की ते ऐकतात आणि ते म्हटले की आता उद्या जोडतो ध्यानाला, मी असं करतो, आम्हाला मार्गदर्शन मिळतं असं. त्यांचं बोलणं छान झालं. मग हम्म त्याच्यातून मला शिकायला मिळालं की होतंय आपलं ठीक आहे, कुठेतरी म्हणजे धन्यवाद. बोलणं. धन्यवाद मॅडम. हा, अर्चना मॅडमच्या परीने अर्चना मॅडम खूप चांगलं काम करतायत. तुमचं किती शिक्षण झालंय अर्चना मॅडम? 10वी झाली मॅडम माझी. 10वी झाली. मग बघा, 10वी होऊन त्यांच्या कमेंट बघा. 10वी होऊनही त्यांच्या कमेंट बघा, त्यांची धडपड बघा. तर छान चालू आहे. धन्यवाद अर्चना मॅडम. आता तिसरं कोण आहे? थँक्यू मॅडम. नंतर कोण आहे नाव? तुम्ही स्वतःहून. हा, सुलक्षणा मॅडम नंतर कोण आहे? श्रद्धा मॅडम. श्रद्धा कदम मॅडम बोला. हां, नमस्कार मॅडम. हां, कमेंट हम्म दिल्यानंतर एक खरोखरच म्हणजे असं वाटलं, की तुम्ही जसं सांगितलं, की बाबा तुम्ही मनापासून कमेंट द्या, की जेणेकरून तुमच्यामुळे कोणीतरी जोडणार आहे. तर तशा पद्धतीनं दिलं तर खरंच एक समाधान वाटतंय. आणि ते कमेंट देताना पण आपल्यामुळे जर कोणी जोडणार असेल तर नक्कीच त्याची चेतना वाढणार आहे आणि तो जोडला जाणार आहे. हे एक समाधान वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, आपण काहीतरी हम्म शिकतोय म्हणजे आपण इतरांना प्रयत्न करतोय की तुम्हीही जोडा ध्यानाला. पण एक शिकायला हे मिळालं की कदाचित त्यांची अजून ती वेळ आलेली नाहीये, म्हणून ते लोक अजूनपर्यंत जोडले गेलेले नाहीयेत. म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत की आपल्याला खूप आधीपासून ह्याची आपण तयारी केलेली आहे. आणि तुम्ही किती कष्ट करताय, प्रत्येकाच्या मागे तळमळ तुमची दिसतीये. मग त्या पद्धतीनं आपणही थोडा खारीचा वाटा उचलायला हवा. आणि आपणही सर्व्हिस टू अदर्स ही आत्ता सध्या जी गरज आहे ती आपण करायला हवी आहे. हे मला शिकायला मिळालं त्याच्यातून. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही हम्म अपेक्षा न धरता. बरोबर. तुम्हाला हे केलं नसतं तर तुम्ही तरी टिकला असता का सगळे आतापर्यंत? नाही.
त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव कथन लिहायला सांगणे, फॉलोअप करणे, का नाही लिहिलं म्हणून विचारणे, त्याच्यात चुका सांगणे, तुम्ही असं लिहा तसं लिहा. त्यामुळे तुम्ही आज इथवर येऊन पोहोचलेला आहात. आणि आता मी एवढा वेळ देऊ शकत नाही म्हणून तर तुम्हाला मदतीला घेतले, स्पेशली हा 1-2 महिने. तर याच्यामध्ये तुम्हाला तेच शिकायचं आहे, जे मी शिकत चालले तेच तुम्हाला शिकायचं आहे, की पुढच्या गोष्टी मी पुढे सांगते. आधी तुमच्याकडनं काढते आणि मग मी सांगते. तर धन्यवाद श्रद्धा मॅडम. पुढे कोणी आहे? आपल्याला कार्यक्रम आहे त्यामुळे पटपट आवरूयात आपण. नूतन मॅडम बोला. नमस्कार मॅडम. हं, नमस्कार. हं, मी म्हणजे थोडी निगेटिव्हिटी मध्ये होते की आपलं हं, कसं होणार किंवा काही आपल्याकडे पहिल्यांदा येणार. एकीकडे आनंद होता की पहिल्यांदा आपल्याला चान्स मिळतो की हं, असं व्हायचं असं. आणि हं, एकीकडे असं हं. पण वाटतं की आता काहीच राहणार नाही. मग ते सगळं माझं पूर्ण शांत झालंय कामाने. म्हणजे कमेंट्स देताना सुद्धा ती कशी असेल हं. इव्हेंट किंवा काय ह्या गोष्टी मला तशा काहीच गोड. राहत नाही म्हणजे काय? आता घर राहत नाही, नवरा राहत नाही असं का? हा म्हणजे ते काहीच कुठेतरी राहत नाही थोडस म्हणजे काय? घर वाटतं ना नाही, आपल्याला. नवरा नाही. हा तेच तेच पण मग ते तर थोडस. हे बघा सगळ्यांनी ऐका, महत्वाचं मॅडम सांगतायत. सगळ्यांना हेच तर फिलिंग झालं पाहिजे, संपलं आता, बाय बाय, मी माझं प्राण सोडतेय, बाय बाय. मग काय झालं पाहिजे? चला पैसे वाटूयात, चला कष्ट करूयात, चला दुसऱ्यांसाठी धावूयात, चला दुसऱ्यांच्या, हेच तर आहे ना. हे तर फिलिंग आलंच पाहिजे बाय बायचं, त्याशिवाय नाही आपल्याकडनं चांगलं काम होणार. आणि जाता जाता हे जो करणार आहे ना, दुसऱ्यांचं काम आणि दुसऱ्यांची सेवा परोपकार, हेच आपल्या कर्मी लागणार आहे बॅलन्स म्हणून पुढच्या जन्माच्या गाथेसाठी. लक्षात घ्या. म्हणून हे क्षण आपण खूप छान साजरे करतोय. बाकीचे दंग झालेत. बाकीच्यांना काय कल्पना आहे ना, आपण इकडे कर्म बॅलन्स वाढवतोय. दुसऱ्या जीवनाची आता सुरुवात करते. किती भाग्यवान आहोत आपण. हा, बोला पुढे मॅडम. तर मग आता ते इतकं तुम्ही काय पॉझिटिव्ह शिकला, मध्ये बदललंय. तुम्हाला काय फायदा झाला? कमेंट्स घेऊन सुद्धा की विचार झाला वारंवार त्या गोष्टीवर विचार झाला की कमी शब्दात आपण कसं लिहिलं पाहिजे, 4 लोकांनी वाचलं तर कसं ते त्यांना ते म्हणजे वाटलं पाहिजे मला आतून. खूप आप- सुंदर आप- नूतन मॅडमच्या कमेंट सगळ्यात चांगल्या आहेत, लक्षात घ्या. अगदी जसं लिहायला हवं तसं लिहिलंय. मी काय सांगितलं धन्यवाद मॅडम. समजून घेतलंय, वळवलंय त्याला. हा, खूपच. म्हणूनच मी आणि म्हणते ना, अशी तुमचं जास्त आहे इंटलेक्च्युअल लेवल. हा, इंटलेक्च्युअल लेवल तुमची जास्त आहे. मी म्हणते ना, नाही का, परवा सुद्धा मी म्हंटल की आहे का अमृता हो मॅडम, आहेत मॅडम. का अनुजा मॅडम, मग नूतन मॅडम तुम्ही तरी केलं असतं. तर आता एज्युकेशन मुळे अनुजा मॅडम, अमृता मॅडम ह्यांचं माझं अनुभव कथन किंवा मी काय विचारते त्या समजू शकतात, त्या उत्तर देऊ शकतात. तसंच तुमचं आहे. तर हे आहेच आहे फरक. सगळ्यांचं काहीतरी प्लस असतं, मायनस असतं. प्रत्येकाच्या पॉझिटिव्ह क्वालिटीज वेगळ्या असतात, निगेटिव्ह वेगळे असतात. आपण एकमेकांपासून शिकायचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओच्या कमेंट बघा सगळ्यांनी एकमेकींच्या. त्यातूनही तुम्हाला शिकायला मिळेल. मॅडमनी काय सांगितलं होतं, ही कशी लिहितीये, मी कसं लिहायला पाहिजे. आपल्याला पीअर टू पीअर लर्निंग म्हणतात. हे आपल्याच लोकांकडनं आपण शिकायचं. हे लर्निंग खूप छान असतं, माहिती का. माझ्यापासून शिकणं फार अवघड, पण तुमच्यातल्याकडनं तुम्ही शिकणं फार सोपं, माहिती का. पटपट शिकत जाल तुम्ही. हा, बोला मॅडम, नूतन मॅडम पुढं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह असं कोणाकडून मला काहीही बोलणं आलं नाही. सगळ्यांनी इतकं पॉझिटिव्ह. हम्म. मी जेव्हा ती लिस्ट बघितलं तेव्हाच मी तिथनच मनातून ठरवलं की ह्या सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि मला खूप छान वाटतंय की त्यांनी फोन उचलून, ज्यांनी फोन उचलले नाही त्यांचं जाऊ दे. खूपच सुंदर एक काम केलं एकच तुम्ही. होता. खूपच एकच. सुंदर, सगळ्यांनी नोट करा हे. हा, खूपच सुंदर काम केलं तुम्ही, की आपलं टेक्निक वापरलं. मला रिस्पॉन्स हवा आहे, मला यांना जोडायचं आहे, आणि मला या चांगला वेळ देतील, बोलतील. तर हे खूप छान, सगळ्यांनी नोट डाऊन करा. आता इथे मात्र मी नेहमी वापरते बरं का विचार, की मला काय हे करत बसायची वेळ आहे का. मी माझं व्हिज्युअलाइज करेन, मला 100 लोक हवेत. मी व्हिज्युअलाइज करेन, मला सगळे, जसं मी प्रोग्राम आता करायला लागलीये, असं मी आता प्रोग्राम करायला लागले. जे निगेटिव्ह लोक आहेत ना, धोका देणारे लोक, न टिकणारे, ते यूज नाहीत.
असा माझा प्रोग्राम आहे. त्यामुळे ते सटासटा बाहेर चाललेत. आणि मी कारण काय मला केलं म्हणजे बऱ्याच गोष्टींचा मनस्ताप मागच्या 2 वर्षात म्हणजे मनस्ताप बराच झालाय. काही लोकांना मी जेवढा वेळ दिला ना, त्या लोकांनी धोके तर दिले आणि लायकी पण नाही तेवढा माझा वेळ घेतला असं झालं. म्हणून मी आता हा प्रोग्राम अलीकडे एक 3-4 महिने करायला लागले, की नाही हे असे न टिकणारे लोक माझ्या पुढे नको, माझा वेळ मला घालवायचा नाही. आपण जे म्हणतो ना जोडलं तर जोडलं, तसं मला नको. आता मला सिलेक्टेड 5 असले तरी बास आहेत क्वालिटी. तर हे म्हणून मी करायचं टाळते नेहमी बरं का, की नाही माझे सगळे लोक चांगले प्रोग्राम अटेंड करू देत. तर याच्यामध्ये तुम्ही तसं करू नका, कारण मी ऊर्जेवर सोडलंय. तसं तुम्ही हे शिकलेलं अंमलात आणायचंय. त्यामुळं नितन मॅडमनी केलं ते सुंदरच केलं. तर हे छान झालं. पुढे बोला. महत्वाचं म्हणजे जेव्हा मी सेव्ह केला नंबर, सेव्ह सुलक्षणा मॅडम करताना 4:15 जॉईन म्हणले सांगा हो आपल्या त्या आलं याच्यावर गंगाला 4:15 सुरू करू म्हणून. नाही तर हा मॅडम. याच लिंकने लोक जॉईन होऊन बसतील 4 ला. चला नितन मॅडम पुढे तुम्ही. तर जेव्हा सेव्ह करत होते नंबर, कारण व्हॉट्सअप करायचं होतं आपल्याला, मग सेव्ह करतानाच मी म्हटलं जर ही हम्म व्यक्ती चांगली आहे, माझ्या मोबाईलमध्ये जर नंबर सेव्ह होतोय ह्यांचा, तर हे जोडले जातीलच. हम्म ह्या म्हणजे आशा हम्म नाही म्हणू शकत, पण संकल्पावरच मी ते सगळं हे केलं. कॉल केला हम्म तर सगळ्यांनी हम्म छान उत्तर दिली. एकच हम्म. मॅडमने फक्त कट केला, त्यांनी विहंगम एवढंच ऐकलं आणि कट केलं. मग तिथं पण मला थोडंसं हा हा वाटलं थोडंसं. हा पण कोण नंतर मी होत्या त्या? डिटेच केलं. ते कोहिनूर इंडस्ट्रीज काहीतरी नाव आहे ते. तर हा बरं झालं. आणि मी मग सकाळपासून म्हणते ह्याचा रिपोर्ट आलाच नाही याचा, कारण ती तशीच आहे. ती मार्केटिंग साठी आली आहे लक्षात घ्या. तिच्याशी माझ्या सगळं लक्षात बोलून आलं. झालं त्यामुळे तिने ते विहंगम म्हटलं की हा, हा. मग आणि पुन्हा मी मी सकाळी कॉल म्हटलं केलं तर ह्याचा नाही. रिपोर्ट करायला लागेल. मग कशाला नाही, मी जॉईनिंग म्हटलं रिक्वेस्ट दिली म्हणून 4-5 वेळा करावं तूच आणखीन जॉईनिंग कॉल. रिक्वेस्ट दिली ना. 4-5 वेळा करावं कॉल. हम्म. कोहिनूर इंडस्ट्रीचे मी पण बोललेली आहे तिच्यासोबत. हम्म. काय अच्छा. झालं तुम्हाला? कोहिनूर इंडस्ट्रीज आहे ना, ते मी पण बोललेली आहे त्यांच्यासोबत. बरं त्यांचं जाऊ द्या, नाव ऑनलाईन नको. शीतल. आता ऑनलाईन नको तारा मॅडम, नंतर ऑनलाईन नको. ठीक आहे. ओके ओके. नूतन मॅडम मी ते रिक्वेस्ट डिलीट करते. आता हो, मला हो. नूतन मॅडम तुम्ही सांगायचंय तुम्ही काय फायदा झाला आणि काय शिकलात, काय केलं सांगितलं. काही हो वेगळं मॅडम. केलं ठीक आहे, छान केलं. पण काय शिकायला मिळालं आणि काय फायदा फायदा काय झाला आणि शिकायला काय मिळालं. फायदा सगळ्यात मोठा म्हणजे मॅडम, माझे जे कझिन्स, सिस्टर, ब्रदर होते, त्यांच्याशी माझा संवाद. रेकॉर्डिंग आहे. हॅलो. म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. हा. कझिन सिस्टर मी वगैरे आहे. तुम्ही व्हिडिओ सुरू करून जरा बोललं तर बरं होईल. मी अर्चना बेंद्रे मॅडम म्यूट करा प्लीज. नूतन मॅडम व्हिडिओ शेअर करून बोलवू शकताय. दिसते का मॅडम? केला पुढच्यानी जरा तिथे. व्हिडिओ शेअर करून बोललं तर बरं होईल थोडस. तर स्क्रीन आहे मॅडम. काय आहे? स्क्रीन शेअर आहे ना? मी केलाय ऑन कॅमेरा. नाही बंद करते मी बंद करते. हा बोला. सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करून बोला. हा मला ते चित्र दाखवायचं होतं ना म्हणून. हा ठीक आहे बोला मॅडम. तर तर माझी जे कझिन सिस्टर वगैरे आहे, काकांची मुलं वगैरे, बोला ना नूतन मॅडम. त्यांच्याशी नेटवर्क गेलं का? हा येतोय बोल. हा, तर हम्म त्यांच्याशी माझा संवाद हम्म इतका वाढलाय जेव्हापासून मी नाव दिले तेव्हापासून ते खूपच इंटरेस्टेड वाटतात बोलायला किंवा त्यांचे प्रॉब्लेम सांगायला. त्यांना ध्यानाला पण जोडलं मी. फक्त कार्यक्रम ते करत नाहीयेत, पण आपल्या हम्म वेबसाईटवर आहेत ते, आणि हम्म तिथून कार्यक्रम करतात. हम्म माझी म्हणजे चुलत भावाची बायको, माझी वहिनी, ती पण खूप इंटरेस्टेड आहे आणि तिने हम्म चालू केलं 1 महिन्यापासून. तिला तर ध्यानात असे, तिला असं वाटतं की माझ्या आतमध्येच सगळे ग्रह तारे आहेत, दिसतंय असं तिला ध्यानामध्ये. खूप हम्म सुंदर अनुभव आलाय आणि हम्म त्यांना खूप आता हम्म ध्यानाबद्दल वाटायला लागले. त्यामुळे मला खूपच समाधान वाटतंय हम्म मॅडम. धन्यवाद मॅडम. हम्म. शिकायला काय मिळालं? शिकायला काय मिळालं? त्याला हे मिळालं की जरी कोणी फोन उचलला नाही उचलला किंवा म्हणजे अपेक्षाभंग झाला आपला, तरी कट 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 करून
निघायचं तिथून, थांबत बसायचं नाही. आणि वेळ पण नाही छान आता आपल्याकडं. जे गरजेचं आहे तेवढंच करायचं छान. आणि निघायचं तिथून. म्हणजे हे आपलं लर्निंग आहे, हो की नाही? हो आपलं हो. लर्निंग आहे. हम्म. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद नूतन मॅडम. माधुरी तिवाटणे अर्चना मॅडम. सोनसळे मॅडम. अर्चना नाही, मीच बघतीये ना आता, मला दिसते अर्चना सोनसळे मॅडम, बोला. सुजाता कदम मॅडम, बोला. हा नमस्कार मॅडम. ना ऐकते का बोला. माझा आवाज? सुजाता मॅडम नंतर या. हा हा, बोला. अर्चना मॅडम बोला, हा नाही तर नमस्कार मग. सगळ्यांना. हा नमस्कार सगळ्यांना मॅडम. हा व्हिडिओ खाली कमेंट दिल्यामुळं मला असं अगोदर मननचिंतन करावं लागलं की आपण अशी काय कमेंट मॅडम, दिली की अर्चना मॅडम व्हिडिओ बंद करा. नेटवर्क हा आता येतोय का आवाज? नेटवर्क वीक आहे. हा बोला आता. हो हा येतोय, बोला. व्हिडिओ खाली कमेंट दिल्यावर मला आधी मनन चिंतन असं करावं लागलं की आपण अशी काय कमेंट दिल्यावर त्यांना ध्यानाचं महत्त्व कळेल आणि आता जे युग परिवर्तन होणार आहे त्याच्याबद्दल पण कळेल असा विचार करून कमेंट द्यायची आहे. असा माझा म्हणजे विचार करण्याकडे माझा जास्त कल होता. आणि ते आपण व्हिडिओ खाली कमेंट दिल्यामुळे मला खूप एक आत्मिक समाधान मिळाले की आपली कमेंट वाचून इतर लोकांनाही ध्यानाचं महत्त्व कळेल आणि आता सध्या काय युग परिवर्तन होणार आहे याबद्दलही त्यांना समजेल असं मला छान वाटलं की आपण या कामामध्ये आपण सहभाग घेत आहोत. आणि इतरांना आपण ध्यानाला जोडून जे काही आपण ध्यानाला जोडून जे ध्यानाला जोडण्याचं जे सर्वश्रेष्ठ दान म्हणजे ध्यानाचं दान आहे हे आपण करत आहोत ह्याचं पण मला समाधान वाटतंय. आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपला थोडासा हातभार लागतोय हे मला खूप छान वाटतंय. आणि इतरांसाठी आपण कार्य करण्यासाठी ही जी आपल्याला संधी खूप छान मिळालेली आहे. आपण इतरांसाठी कार्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा जर प्रश्न पडला असेल तर ह्या आपल्याला खूप छान संधी मिळालेली आहे की फोन करून त्यांना ध्यानाचं महत्त्व पटवून देणं किंवा व्हिडिओ खाली कमेंट करणं आणि इतरही आपल्या आजूबाजूच्या लोकांना तोंडी सांगून त्यांना महत्त्व पटवून देणं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्याचा चांगला कसा फायदा करून घेता येईल याचा आपण आता प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल मला खूप समाधान वाटते आणि ह्यातून मला काय शिकायला मिळालं शिकायला तर काय मिळालं मॅडम? कुठल्याही परिस्थितीत समोरची व्यक्ती कशी जरी वागली शिकायला बोलली काय तर मिळालं मॅडम? हा तेच सांगते मॅडम ऐकू येतंय का? हॅलो. हा बोला, हा बोला. कुठल्याही परिस्थितीत समोरची व्यक्ती कशी जरी वागली बोलली तरी पण आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करूनच राहायचंय आणि तटस्थ राहूनच प्रत्येक विचार करायचा आणि आपल्यावर खूप त्याचा सुंदर. परिणाम निगेटिव्ह नाही करून घ्यायचा हे मला समजलं. खूप धन्यवाद छान सगळ्यांना. अर्चना मॅडम. खूप छान धन्यवाद. अर्चना मॅडम आणि सुलक्षणा मॅडम या जीव तोडून व्हिडिओ खाली कमेंट नेहमीच देत असतात आणि लोकांनाही जोडत असतात. म्हणजे खरंच दोघींचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि कंटिन्युअस आहे हे, काय आज 2 महिने केलं आणि मग नंतर 2 महिने गायब झालं असं कधीच की दोघींनी केलेलं नाहीये. आणि बऱ्यापैकी जोडलेल्या लोकांचा फॉलोअप असतो. तर खूप म्हणजे सुलक्षणा मॅडमचं तर मी बघते ना, काही वेळेला मला सुलक्षणा मॅडम बद्दल रडायला पण येतं माहितीये का. इतकं जीव तोडून त्या काम करतात, कमेंट्स देतात व्हिडिओ खाली, हो की मॅडम मला कसं एवढं सुद्धा एवढं म्हणजे एकत्र कुटुंब असून त्या वेळ देतात आणि एकदा ठरवलं की करतात. मग त्याला अडचण काहीच नाहीये त्यांची. आणि ह्यांचं पण तसं एकत्रच कुटुंब आहे अर्चना मॅडमचं. पण तरी सुलक्षणा मॅडम जे झुंज देणं चालू आहे ना त्यांचं, त्या अर्चना मॅडम पेक्षा खूप कठीण परिस्थितीतनं त्या हे सगळं करतात. त्या मानाने अर्चना मॅडमचं तसं कठीण परिस्थिती म्हणजे चांगलं घरचं बॅकग्राऊंड म्हणा, कौटुंबिक रिलेशनशिप म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी शांत आहेत डोक्याला ठेवणाऱ्या. तसं सुलक्षणा मॅडमचं कौतुक करण्यासारखीच स्थिती आहे, तरी त्यातून त्या वेळ काढत असतात. तर दोघींचेही धन्यवाद. आता कोण राहिलं आहे? मी कोणाचं नाव घेतलंय आता? रेडी राहा. सुजाता मॅडम बोला. सुजाता मॅडम हा नंतर मॅडम, आवाज पल्लवी येतोय का? मॅडम. हो येतोय, बोला.
व्हिडिओ सुरू करा. हा चालू केलाय मी. बर, दिसतोय का मॅडम? मी स्पॉटलाइट देते. हा दिसतंय, बोला. हो हा हो दिसतंय ना, बोला. ओके. आत्मवंदन सर्वांना. तर हे जे आपल्याला मॅडमनी काम जे दिलेलं आहे बोला. आपल्याच ठराविक लोकांना, ते फार महान काम आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्या सर्वांची निवड झाली, हेच खूप महत्वाचं आहे. कारण संपूर्ण युनिव्हर्स मध्ये एक निवड छान नाही मेसेज. झाली मॅडम. मॅडम ऐका ऐका, निवड झालेली नाहीये, निवड करायची आहे, म्हणून तर तुम्हाला बोलायला सांगतेय. आणि बोलताना फक्त तुम्ही काय शिकलात आणि तुम्ही काय फायदा झाला तुम्हाला हे बोला. हो हो कारण मॅडम. काय केलं ते कमी बघितलं. हा, वेळ कमी आहे ना आपल्याला, म्हणून. हा, हो हो. तर हा युनिव्हर्समध्ये मेसेज आपल्याला एवढा महत्वाचा द्यायचा आहे, कारण आपण खूप ज्ञान घेतलंय, परंतु ठराविकच मेसेज कमी शब्दांमध्ये सर्व युनिव्हर्समध्ये द्यायचंय. त्यामुळे ह्या गोष्टीवरती खूप चिंतन आणि मनन झालं माझ्याकडून, की आपल्याला योग्य शब्द सापडणं, की जो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल, ह्याच्यावरती मी खूप विचार केला आणि अजून पण करतेच आहे, की मला योग्य कमेंट देता आली पाहिजे. त्यासाठी माझा अभ्यास पण चालू आहे. आणि हे जे बरेचसे फोन मी केले, ते हे फोन लागले बरेचसे माझे. जवळजवळ मी 8-10 फोन केले. त्यातले 2-3 लागले नाहीत. पण बाकीचे जे फोन केले, त्या सर्वांकडून मला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. सर्वांनी माझ्याकडून नंबर घेतलेत आणि ओंकारला जॉईन करायला सांगितलेलं आहे. आणि हे पण घेतलेले फॉर्म पण मी सर्वांना देणार आहे. तर मला तर बरेच जण पॉझिटिव्ह भेटले, मला जे आता भेटले ते. आणि ह्याच्यातून काय मेसेज घ्यायचा, तर मला हे फार महत्वाचं वाटतंय, की आता जे युग परिवर्तन जे चाललेलं आहे, जे सर्वांना आपण समजावून सांगतोय, ते पहिलं आपल्या मनात ठसलं पाहिजे. आणि हे जे मॅडम आपल्याला सर्वांना सांगतात, की स्क्रिप्ट रायटिंग पुढची, ह्याच्यावरती माझा जास्त फोकस झाला, की ती स्क्रिप्ट रायटिंग आपली योग्य झाली पाहिजे. हे मी याच्यातून शिकले. आणि फायदा काय झाला तुम्हाला? फायदा म्हणजे मी जास्त विचार करू लागले, की हे जे आपल्याला मिळालेलं ज्ञान आहे, ते कमी शब्दांमध्ये योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून मला जास्त मनन कमेंट चिंतन कमेंट केलं कमेंट पाहिजे. लिहिताना, कमेंट कमेंट लिहिताना जास्त कमेंट मनन चिंतन लिहिताना तो फायदा करण्याची झाला. बर आवश्यकता बर आहे. बर 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 धन्यवाद सुजाता मॅडम. थँक्यू आणि मॅडम. तुम्ही तर काय म्हणजे लायब्ररीचं एमडी झाल्यामुळं तुम्हाला शिक्षण पण जास्त आहे, त्यामुळं आहेच आहे. इंटलेक्च्युअल लेवल तशी काय म्हणतो, किंवा शब्दसंग्रह काय पाहिजे ते. तर आपलं लर्निंग आपल्याला करायचंय, यातून फक्त हा फोकस ठेवा. पल्लवी मॅडम बोला. पल्लवी मॅडम आहात का तुम्ही? पल्लवी मॅडम आहे मॅडम. तारा मॅडम बोला. तारा मॅडम मी मॅडम हा हा बोला. मी त्यांना फोन केला तर मला खूप म्हणजे त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. खूप छान त्यांना ते रुचीने ऐकत होत्या आणि सगळं त्यांनी विचारलं मला, तुम्ही कुठे राहता? मी मॅडम सांगितलं पुण्याला. सगळ्यांनी focus ऐका ना मॅडम. मॅडम मॅडम माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला फायदा काय झाला आणि तुम्हाला मला शिकायला काय मॅडम मिळालं? त्यांनी काय मला केलंय मला फायदा ते अनुभव आहेत, माझा फोकस आहात. हो. मॅडम मला ना फोन करताना माझा आत्मविश्वास खूप वाढला त्यावेळेस आणि मला खूप छान वाटले बोलताना आणि मला खूप प्रेम हम्म, भावना हम्म, निर्माण झाली त्यांच्याशी बोलताना आणि त्यांना पण माझ्याशी हम्म, बोलताना खूप छान वाटलं. हम्म. त्या म्हणाला मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, मला अगदी किती आनंदी वाटत छान, आहे. किती छान. हो, ऍक्च्युली असे बोलले पहिलं त्या. ऑब्जेक्टिव्ह हेच आहे, लक्षात घ्या. पहिलं ऑब्जेक्टिव्ह हेच आहे, हृदय टू हृदय कनेक्शन आणि आपल्या हृदयाचा विस्तार. हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे फोन कॉलिंगचं किंवा मेसेज करण्याचं. हो, त्यांच्यात पण आणि खूप माझ्यात छान. पण हा. त्यावेळेला खूप प्रेम भावना निर्माण झाली त्याच वेळेला बोलताना आणि त्यांना पण इतकं बरं वाटलं की त्या फोनच ठेवत नव्हत्या, बोलतच राहत होत्या. म्हणजे अर्धा तास तरी आम्ही बोलले फोनवर आणि माझ्यामध्ये पण मग ती मैत्री आणि भावना निर्माण सगळ्यांनी झाली. हे जर शिकलं ना, ऐका ऐका मला काय सांगायचंय, सगळ्यांनी हे शिका.
कुठल्याही व्यक्तीशी आपल्याला संपर्क करायचा आहे ना, कोणीही असू दे, त्याला आधी हृदय टू हृदय जोडून घ्या. म्हणजे नूतन मॅडमनी काय केलं, व्हिज्युअलायझेशन केलं की बाबा मला चांगलाच रिझल्ट येतोय, मला चांगलाच रिस्पॉन्स मिळतोय. पण त्याच्याही पेक्षा व्हिज्युअलायझेशन टेक्निक तर ठीक आहे, तो आपला फायदा झाला. पण हृदय टू हृदय कनेक्शन म्हणजे आधीच प्रेम प्रकाश तिला द्यायचा आणि आधीच हृदयाने जोडून घ्यायचं आणि मग फोन कॉल करायचं. हो हे मी तुम्हाला मॅडम, बरेच तेच टेक्निक शिकवले. साधारण तेच पेपर तेच ऍक्सेप्ट टेक्निक मी इथे होण्यासाठी वापरले. एडिटरला, ऑथरला, तुमची कामं होणाऱ्यांना, तुम्ही कोणाकडे चाललाय त्याला आधीच प्रेम प्रकाश पाठवायचा, मग जायचं त्याच्या पुढे उभं राहायचं. हे सगळं शिकून झालंय तुम्हाला. आणि आपल्याला हे हृदय टू हृदय कनेक्शन करून जर बोललं ना, तर आपल्या हृदयाचा विकास होणार आहे. लक्षात घ्या. हा बोला मॅडम, तीच तारा भावना मॅडम आणि बोला. तीच भावना आणि तीच विचार ठेवून मी आधीच प्रेम आणि प्रकाश देऊनच नंतर मी त्यांना असा फोन केला आणि मला इतका छान रिझल्ट भेटला की त्या एकदमच म्हणजे अर्धा तास बोलून झाल्यावर मला म्हटल्या, मी उद्यापासून नक्की ट्राय करते की वेळात वेळ काढून मी जॉईन करते, असं बोलल्या. ठीक आहे. आता शिकायला काय हो. मिळालं तुम्हाला? अ, शिकायला मला काय शिका मिळालं? मला शिकायला हे मिळालं की मी खूप असं समाधान वाटलं मला आणि इतकं ध्यानास मी लोकांना म्हणजे कॉमेंट्स मारल्या त्यावेळेला सुद्धा मला असं वाटलं की खूप समाधान वाटले आणि कॉमेंट्स वाचून बाकीचे ध्यानात जुळले पाहिजे, हा माझा उद्देश होता. उद्देश ठेवूनच मी ते हम्म. लिहिण्याचे ट्राय केले आणि युग परिवर्तनाच्या या वेळेस सर्वांना ही माहिती मिळाली पाहिजे, बस माझा हाच ध्येय होता. तर त्या अनुसारच मी कॉमेंट्स दिल्या आणि मला खूप असं लर्निंग शिकायला खूप काही मिळत आहे की मला असं म्हणजे वाटत आहे की मी माहित नाही कुठे इतकी जंप मारल्यासारखं वाटत आहे मला की मी खूप काही शिकायला मिळत आहे मला या याच्यातून. म्हणजे एक ठीक लर्निंगच आहे आहे. माझ्यासाठी. धन्यवाद. हम्म. तर आपल्याच मला खूप लर्निंग फायदा. साठी आपण हे काम करायचंय. खूप खूप धन्यवाद. हो. खूप खूप धन्यवाद. निलिमा देन मॅडम बोला. पल्लवी मॅडम आलात का तुम्ही? पल्लवी धन्यवाद मॅडम, मॅडम. चला पटपट कार्यक्रमाची वेळ झाली आहे. निलिमा देन मॅडम आहात का? अमृता मॅडम बोला. आहे 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 मॅडम. हा बोला. निलिमा मॅडम नंतर अमृता मॅडम बोलतील. हा हा मॅडम, मला असं शिकायला मिळालं की माझा अवेअरनेस वाढवायचा आणि जे माझ्या पुढे आलं त्याच्यातनं मला स्वतःला स्ट्रॉंग उभं राहायचंय आणि माझे जे रिलेटिव्ह आहेत किंवा माझे जे मुली आहे, मुलगा मुलगी, यांना स्ट्रॉंग बनवायचं, हे याच्यातनं मला शिकायला मिळालं. आणि नाही, फोन कॉल केले का तुम्ही? फोन कॉल केले करताना ना, काही फोन शिकायला कॉल केले, मिळालं? फोन काय कॉलवरनं मग सांगितलं. ते काय शिकायला? व्हिडिओ खाली कमेंट देताना काय शिकायला मिळालं? हा, फोन कॉल केले ना त्याच्यातनं मला अवेअरनेस माझा वाढावा असं हे मला शिकायला मिळालं. आणि माझे जे कसं काय अवेअरनेस? फोन कॉल मुळे कसं काय अवेअरनेस वाढलं? हो दे जॉईन. अर्चना मॅडम, तुम्ही ग्रुपवर टाकलं नाही का सुलक्षणा मॅडमनी 4:15ला जॉईन व्हा म्हणून? अर्चना मॅडम टाकून द्या. सुलक्षणा मॅडम टाकलं मॅडम. 4:15ला जॉईन व्हायला सांगा. हो ना? टाकलं बरं टाकलं. ठीक आहे. ठीक आहे, 4:15ला जॉईन व्हा. बाकीच्यांनी मीटिंग चालू आहे. स्मिता मॅडम, स्मिता करेक्ट. लापलीकर मॅडम 4:15ला जॉईन व्हायचे. माधुरी तिवाटणे मॅडम 4:15ला जॉईन व्हायचे. सीमा मॅडम 4:15ला जॉईन व्हायचे. 4:15ला जॉईन व्हा. मेसेज वाचला ना ग्रुपवरचा? मीटिंग चालू आहे आमची, क्विटवा. हा बोला मॅडम, निलिमा मॅडम. जेव्हा मी फोन कॉल केले ना त्यावेळेस मला असं जाणवलं की त्यांचा पण अवेअरनेस वाढवायचा होता आणि मला पण वाढवण्याची ती गरज आहे माझी. म्हणजे तेच प्रतिबिंब माझ्या समोर आले मॅडम, निलिमा फोन आले. मॅडम, निलिमा मॅडम, अवेअरनेसचा काही संबंध येत नाहीये इथे. अवेअरनेसचा काहीच संबंध येत नाहीये. कसा येतोय मला सांगा बरं? अवेअरनेस तुम्हाला वाढवायचं हे का कळलं आणि त्यांना पण वाढवायचं काय कळलं? असलं तर काही आपण त्यांना ज्ञान देत बसलेलो नाही ना.
नाही नाही ते ज्ञान तुम्हाला नाही. एक्झॅक्ट काय जेणेकरून म्हणायचंय नाही ते नाही व्यवस्थित एक्झॅक्ट काय म्हणायचं की जे ते मी फोन जो केला त्या एक्झॅक्ट स्वतः सांगा एक्सप्लेन करून म्हणजे समजेल. हा हा ते जेव्हा ध्यानामध्ये ते त्यांना झोप लागायची, हे व्हायचं, झोप लागायची जास्त आणि त्यांना काही समजायचं नाही. अच्छा 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 बरोबर हा कळलं तर कळलं त्याच्यावरनं कळलं मला. हा यांना ते म्हणे झोप येतात त्यातून अवेअरनेस वाढवायची. कळलं तुम्हालाही कळलं आणि त्यांनाही कळलं. ठीक हा आहे हा कळलं आता बरोबर मला. ना. हा अजून काय हा फायदा हा काय झाला तुम्हाला? हा फायदा आणि काय झाला? नंतर हा फायदा असा झाला की जे कोण यांचं चिडचिड यांना वगैरे उत्तर करतंय. आलं यांना मॅडमना उत्तर आलं तर मला झोप येते म्हणून मी नाही जॉईन करत. हम्म, हम्म. मग या म्हटल्या नका करू मग. असं झालं म्हणजे दोघींनाही शिकायला वेळेला झोप येतीच आहे. आणि त्यांनी कारण मॅडम म्हटलं अहो झोप येणारच आहे तुम्ही करू नका म्हणताय मग काय असं म्हणताय असं. हा बोला. हा आणि हम्म. फायदा असा झालाय फायदा की काय झाला? हा समजा कोणी चिडचिड केली किंवा काय झालं तर माझ्या याच्यात पण लर्निंग म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पण असे खूप प्रश्न अचानक येऊन उभे राहतात की कोणीतरी चिडचिड करतं, कोणाला तरी काहीतरी हवं असतं, अमुक असतं. तर मग मी ते किंवा ते हा काहीतरी वेगळंच घडत असतं. मग त्याच्यातनं आपण शांत राहून ते कसं हँडल करायचं हे मला त्याच्यातनं जास्त समजलं असं. पण आणि ते त्यानंतर तुम्हाला जातेच आहे. निलिमा मॅडम ऐका ते हं, तुम्हाला जात्याच बोला. आहे. जशी मी ते तुम्हाला जात्याच गुण आहे. म्हणजे मी जशी तुम्हाला ऑब्झर्व करते तो गुण तुमच्यात आहेच आहे. आपण इथे म्हणतोय या कामामुळे मला काही शिकायला मिळालं. हा या कामामुळे माझा अवेअरनेस खूप वाढायला लागला आहे. आणि ते मी कळलं. जरा फायदा काय स्ट्रॉंग झाला अजून? स्ट्रॉंग हा मी अजून स्ट्रॉंग माझे स्वतःचे मत, माझे काही विचार ते स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झाली. व्हिडिओ खाली कमेंट लिहायला लागल्यामुळे काय झालं? हा व्हिडिओ खाली कमेंट्स लिहायला लागल्याने माझं मनन चिंतन वाढायला लागलंय. आणि मला आता कुठल्या भाषेत कसं लिहावं हे थोडं समजायला लागलं. खूप छान, खूप छान. याच्यासाठी म्हणजे आपल्यासाठीच आपण एक काम करत आहोत हे पटलं ना? हो हो अगदी 100%. धन्यवाद. धन्यवाद. अमृता मॅडम बोला. मी आहात काय कमेंट अमृता? दिल्यामुळं हा बोला. हो आहे. हा कमेंट लिहिताना मनन चिंतन होत होतं आणि युग परिवर्तनाचं लिहिण्यासाठी म्हणून लिहायला घेतल्यावर सारखं आतून मनन चिंतन ध्यानाबद्दल येत होतं. त्यामुळे ध्यानाबद्दलच लिहिलं जात होतं. मग जेव्हा ते लिहिल्यानंतर थोडासा विचार केला हम्म तेव्हा कळलं की युग परिवर्तन पण जे सिलेक्टेड किंवा पृथ्वीला आवश्यक असलेली लोक आहेत त्यांच्या मार्फत होणार आहे. मग हम्म त्यासाठी मूळ जी पायरी आहे ती ध्यानाची आहे. म्हणून कदाचित ते ध्यानाचं येत असावं असं तेव्हा मनन केल्यावर वाटलं. आणि जेव्हा कमेंट करते तेव्हा ध्याना रिलेटेडच येतात. तर त्यातनं शिकायला हे मिळालं की एका कमेंटमुळं जे कोणी या युग परिवर्तनाला मदत करणारे किंवा त्यांच्या मार्फत होणार आहे त्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणार आहे आणि त्यासाठी आपण खारीचा वाटा उचलतोय. तर ते एक आंतरिक समाधान हम्म त्यातनं वाटलं की आपण त्यातला थोडासा हम्म काही भाग उचललाय त्याचं. आणि दुसरं जे की हम्म फोन कॉल बद्दल सांगितलं तर माझ्याकडे तो हम्म इंटरनॅशनल कॉलचं होतं. तर टायमिंग वगैरे हम्म बघून मग त्यांना कॉन्टॅक्ट करायचं वगैरे सगळं झालं. ते आतूनच आलं की टायमिंग हम्म बघून करायला पाहिजे. आणि हम्म अपेक्षेपेक्षाही वेगळ्या गोष्टी कळाल्या. आणि त्यांच्यासोबत बोलल्यानंतर हे कळालं की जेव्हा आपण ओपन टू सर्व्हिस करतो किंवा स्वतःला ओपन करतो तेव्हा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतात. म्हणजे आपण तर खूप छोट्या लेवलला करतोय. अजूनही जर येस तयारी असेल तर एक्झॅक्टली आपल्याकडं खूप साऱ्या मोठ्या अशा अपॉर्च्युनिटी येऊ शकतात. म्हणजे त्या व्यक्तीसोबत बोलल्यावर कळलं की त्या एक्झॅक्टली. तर म्हणजे इंटरनॅशनल लेवलला मॅडमने करतायत. इंटरनॅशनल दिलं होतं. मॅडमने इंटरनॅशनल दिलं होतं आपल्या त्या रेझोनन्स ग्रुपला जॉईनिंग आलती. आणि ऑक्सफर्ड रीडिंग क्लब मी ज्याला जॉईन आहे तिथनं आलती. आणि मॅडमने तिला जॉईन केल्यावर ती तर सगळं हेच काम करते. हो म्हणजे आणि ती मला तर म्हटली एक्सपेक्टच मला नव्हतं तिने क्रॉस डायरेक्ट कंट्री व्हिडिओ कॉल केला. ती हा डायरेक्ट म्हटली की तुम्हाला मला एक्सपेक्ट माझा नव्हतं. एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. म्हणजे मी एक्सपेक्टच करत नव्हते की एकतर ह्या रिप्लाय देतील का नाही इथून शंका होती. त्यात त्या स्वतःहूनच म्हटल्या की मला माझा एक्सपिरियन्स शेअर हा करायचा आहे. आणि डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला. मला एक्सपेक्ट नव्हतं की मेसेजला रिप्लाय देतील का नाही. आणि मग मी शेवटी त्यांना म्हटलं की डायरेक्ट व्हिडिओ कॉल हम्म नको आपण ऑडिओ कॉलवर पहिला बोलूयात. मग त्या म्हटल्या की मी जॉबमध्ये आहे तर मग मी 2 मिनिटात मला जेवढं सांगायचंय तुम्हाला ते सांगते.
आणि त्या 2 मिनिटात त्यांनी इतकं काय काय सांगितलं की त्या एका कंट्रीचं दुसऱ्या म्हणजे आपला भारतातलं कल्चर जे आहे ते त्या मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये शिकवण्यासाठीचे जे कोऑर्डिनेटर असतात त्या टीम मध्ये त्या आहेत इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर मध्ये. तर त्या म्हटल्या की मलाही शिकायला आवडेल अच्छा, हे आणि भारतातलंच आपल्याला कनेक्ट कल्चर करा. शिकवायचं का? हा, भारतातलंच कल्चरल कल्चर गोष्टी. शिकवायचं आणि बरं, प्लस ठीक त्या आहे. स्वतः लाईफ हम्म, कोच हम्म, पण आहेत. प्रोफेशनली टीचिंग हम्म, आहे, टीचिंग फील्डमध्ये आहेत, इंग्लिश सब्जेक्ट शिकवतात त्या. हम्म, आणि लाईफ कोच पण आहेत. तर हम्म, त्यांनाही हम्म. इंटरेस्ट आहे असं त्यांच्या हा, बोलण्यावरनं तो वाटलं. आणि ग्रुप जो आहे ना, हा, ऑक्सफर्ड रीडिंग हा इंग्लिश टीचरचाच ग्रुप आहे. तो मेजॉरिटी ओके, 95% टीचर. हा, इंग्लिश टीचर्स आहे. त्यामुळे आपल्याला जास्त स्कोप नाहीये. हा. मी ते पॅडागॉजी हे ते ठीक आहे, पण तसा इतका स्कोप नाही आहे. तसा इंजिनिअरिंगचे नाही आहे ते. ओके. पण ठीक आहे, मी आहे कनेक्टेड त्याला. ऑक्सफोर्ड टीचिंग म्हणजे इंग्लिश टीचिंग तर इंग्लिश टीचिंग असं, हा, मग मी त्यांना हे की टीचर्सच्या ध्यानाबद्दल आणि पॅडागॉजी हा, मधलं हे पण. ध्यानाबद्दल आणि योग ते आता परिवर्तनाबद्दल कल्चरचं सांगितलं. तर काम त्या आहे, इंटरेस्टेड आहेत म्हटल्या. इंडियाच्या कल्चरचं. हा, काय ते म्हटलं? इंडियाचं कल्चरच तिला बघायचंय ना. हा, आणि मला आणि त्या मिडल ईस्ट आता सगळ्यात हॉट आहे ना आता. हो हो, आणि त्यांच्यासोबत हा, बोलणं बोला ना. झाल्यानंतर ना मला फायदा असा झाला की आपण ओपन टू सर्व्हिस चालू म्हटलं मी, जसं की आपण ओपन होतो तसं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळतात. तसं मला स्वतःहूनच एका व्यक्तीचा फोन आला जे बरेच वर्ष ध्यान करते, की तुम्ही शाळेत वगैरे जाऊन कसं अप्रोच करता, मला पण शाळेत जाऊन मुलांना ध्यान शिकवायचंय किंवा हा, सोसायटीमध्ये जाऊन मला ध्यान शिकवायचंय, तर तुम्ही ऑलरेडी ते केलंय तर कसं करताय ते मला थोडं हा, गाईड कराल का? तर त्यांना हा, जवळपास हा, 1-2 तास फोनवरती ते गायडन्स दिला गेला. म्हणजे हे काही ध्यानीमनी नसताना समोरून हा, कॉल आला आणि होऊन गेलं का. तर हा फायदा झाला की हा, आपण हा, ओपन असलो की मिळून जातात हा. अपॉर्च्युनिटी. हा फायदा कोणी सांगितला नाही इतरांनी, की हे केल्यानंतर स्वतःच्या पर्सनल लाईफ मध्ये काही आल्या का, संधी आल्या का, काही बदल. हा टिपायला हवाय तुम्ही. हा फायदा होत आहे, होणार आहे, हा टिपायला हवाय. की जसं आता मॅडम सांगतात की मला अजून एक संधी मिळाली माहिती देण्याची. आणि हे तुम्ही म्हणता ना 1-2 तास, माझं तर अखंडपणे अविरतपणे चालू असतं बघा. 1-1 तास फोन, 1.5-1.5 तास फोन. आता एका आपल्या ग्रुप मधली लगेच नुसता नंबर देऊन मोकळी झाली. 1 तास तिला फोन करत बसले. तिने एवढं डोकं खाल्लं की आज परत त्याच मॅडमशी मी अर्धा तास बोलले. म्हटलं "अहो, तुम्ही यांना व्यवस्थित माहिती द्यायला नको का? मी 1 तास एवढी माहिती सांगून ती बाई मला म्हणते की तुम्ही चक्रध्यान बंद केलं माझ्यासाठी शिकवा. असा मेसेज आज आला मला माहिती का. वाईल मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही आयुष्य बदलाचं करणं गरजेचं आहे तुमच्या प्रॉब्लेमसाठी. मग 1 तास मी तुला काउन्सिलिंग करून काय झालं. त्यांनी कोर्स पण बुक केलाय, मग करणार कोण तो पैसे घालून. मग परत अर्धा तास जिने दिला होता फोन तिला केला फोन. म्हटलं यांना सांगा नीट काय ते त्यांचे प्रॉब्लेम कसे दूर होतील. मी सांगितले तिला, मी कशाला चक्रध्यान शिकवत बसू म्हटलं. म्हणजे डोक्यात काही पण घालायचं. आधी ध्यानच येत नाहीये तर डायरेक्ट चक्रध्यान करून काय होणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद अमृता मॅडम. सुलक्षणा मॅडम बोला. हो, मी ज्या लोकांना फोन केले तर मी आधीच खूप पॉझिटिव्ह होती की ते रिस्पॉन्स माधुरी ती देतील. वाटते मॅडम, मी काय म्हंटले 4:15ला. थांबा 1 मिनिट मॅडम. 4:15ला जॉईन व्हायचे माधुरी मॅडम, ऐकलं नाही का तुम्ही? संगीता खिंद्रे मॅडम मॅडम, माधुरी मॅडम आपण मंगल शुभांगी मॅडम चव्हाण मॅडम, 4:15ला जॉईन व्हायचे. मॅडम मी आहे माधुरी वाटतंय मॅडम ग्रुपमध्ये. ना तुम्हाला 4:15ला जॉईन व्हायचे. माधुरी ती वाटणे मॅडम, सेवेमध्ये आहे. मॅडम मॅडम मी त्या आहे सेवेमध्ये सेवेच्या ग्रुपमध्ये सविता आहे मी. धर्माधिकारी मॅडम, माधुरी. मग तुम्ही किती उशिरा जॉईन झालात? नाही मॅम, मी सविता वेळेच्या मॅडम आधीच तुम्ही झाले पण जॉईन. आहात का? माया देसाई मॅडम 4:15ला जॉईन व्हा प्लीज. मी पण आहे मॅडम, मी केव्हाच जॉईन झालेली आहे. तुम्ही सेवेमध्ये आहात नाही का? कारण हो दोघी आहे. मलाही नावं मला नावं उशिरा दिसायला लागली. बरं ठीक आहे, बोला पटकन बोला सुलक्षणा मॅडम. तर ते पॉझिटिव्हिटी व्हिडिओ ऑन मला करते. पहिले जाणवली. हॅलो, दिसतंय का मॅडम, बोला. बोलतायत? हो हो दिसतंय, बोला. हा, मला पॉझिटिव्हिटी जाणवली. कमेंट्स देताना वेगळा विचार करण्याची म्हणजे जरा आता हे झाली जाणीव, बुद्धी पण त्याप्रमाणे चालायला लागली आता. आणि फायदा असा झाला की लोकांचा जो रिस्पॉन्स असतो आपल्याला, तर तो आपण म्हणजे
पेशन्स आपले सोडायचे नाही. त्यांनी जरी आपल्याला किती पण म्हणजे नाही सांगितलं, हो सांगितलं, तर आपण आपल्याकडनं प्रयत्न आणि आपलं जे काही कार्य चाललंय त्याच्याबद्दल पूर्ण माहिती व्यवस्थित त्यांना द्यायची बुवा. आणि अजूनही मी खूप होपमध्ये आहे की ज्यांना फोन केले ते करतीलच म्हणून. आणि शिकायला हे मिळालं की ह्या सगळ्या गोष्टीतून आपण खूप मोठं कार्य करून राहिलो आहे. जसं की स्वतःला आपण स्टार सीड आणि हे सगळं समजतो. तर ते महत्वाचं काम करण्याचं बीजारोपण जे म्हणतो ते हम्म, सुरू झालेलं आहे. हे शिकायला मिळालं मला आणि हम्म, मला जाणवतं ते छान कंटिन्यू. छान बस ठीक आहे एवढं. थँक्यू छान. मॅडम. ते व्हायलाच हवं आहे की हा. एवढं क्षुल्लक काम मला करावं लागतंय. क्षुल्लकच आहे ना, 10 मिनिटं पण नाही लागणार आहेत. एक लाईक द्यायला, एक व्हिडिओ खाली कमेंट द्यायला किती वेळ लागणार आहे? सगळ्यांनी चेक करा. हो. तुम्ही म्हणताय कमेंट लिहिले, असं लिहिलं, तसं लिहिलं. मला माहितीये कोणी काय केलंय आणि किती कमेंट दिल्यात, लक्षात घ्या. तर हे क्षुल्लक काम आहे 10 मिनिटाचं. क्षुल्लक म्हणजे वेळेनुसार व्हॅल्यू तर आहेच चांगली. वेळ काही जास्त लागणार हम्म. नाहीये 10 मिनिटाच्या वर. याला व्हिडिओ खाली कमेंट द्यायला, पण तेही सगळ्यांनी केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट की फोन कॉल करणे आणि त्यांना सांगणे, याला पण काही फारसा वेळ लागलाय का? त्यालाही रोज एकीने नाही. केलेलं नाहीये. रोज एक सांगितलं होतं ते केलेलं नाहीये. मेसेज मला उत्तर आलेली नाहीये. तुम्ही तुमचंच इव्हॅल्युएशन करा. मला सगळं माहितीये कोणी किती केलंय. पण हे सुद्धा कमी वेळ लागणारं काम होतं. तर याच्यामध्ये तुमचं अनालिसिस तुम्ही करा. तर सुलक्षणा मॅडम जो पॉइंट बोलला तो मी एक्सटेंड करतेय. तर एवढ्या क्षुल्लक वेळेच्या कामाला मला झेपत नाहीये. तर मी स्वतःला स्टार सीड कसं म्हणू शकते? स्टार बिंग कसं म्हणू हम्म. शकते? मग मला काय काय केलं पाहिजे ना? अजून मला किती मोठ्या लेवलला जायचंय, म्हणजे ते काम किती अफाट असेल. मी काय केलं पाहिजे? जसं सुलक्षणा मॅडमचं सुरू झालं का नुसतं स्टार सीड लाईट बिंग म्हणून मिरवून घ्यायचं आपण? हम्म. अर्चना मॅडम, मी तुमच्याबद्दल बोलले का? तुमचं कौतुक करून झालंच की. मी जनरल अच्छा. बोलतीये, मी कौतुकही करतीये, मी जनरलही बोलतीये. नाही केले मॅडम कॉल. सगळ्यांनी रोज एक कॉल केलेला नाहीये. सगळ्यांनी व्हिडिओ खाली कमेंट दिली नाहीये. इंडिव्हिज्युअल घेऊ नका. तुम्ही तुमचं अनालिसिस करा. माझा म्हणण्याचा पॉइंट एवढा आहे की मला एवढंच काम जमत नाहीये. तर स्टारसीड आणि लाईट बिंगचं केवढं मोठं काम आहे. त्यासाठी मला काय काय करायला लागेल, काय काय तयारी केली पाहिजे, हे महत्वाचं. तर आता ज्या तिघी राहिल्यात त्यांनी मला व्हॉइस क्लिप पाठवा. आता महत्वाचं सांगायचंय मला. आलेत का शकुंतला मॅडम? शकुंतला मॅडम आलेत? शकुंतला मॅडम नाही अजून बहुतेक. हो हो आलेत? लेफ्ट झाले की मला आता. नाही नाही आले मी मॅडम. आल्या हा आल्या. आलेत की मॅडम. चला व्हिडिओ कॅमेरा सुरू करा. शकुंतला मॅडम. Yes. चल मम्मी जाऊन येते रे. नीलिमा देन मॅडम तुम्ही बंद करा, म्यूट करा. सॉरी. म्यूट करा सगळ्यांनी. शकुंतला मॅडम नमस्ते मॅडम. तुम्हीच या कॅमेरा समोर. मी जरा बसलीये डोक्याला तेल वेल मसाज करून. हो हो. तर सगळा हा जो महत्वाचा संदेश आहे तो सगळ्यांनाच देते आधी. मला काय सांगायचंय ते. तर काय झालं शकुंतला मॅडम? हा मॅडम. हा ठीक आहे. तर चला आता जी मीटिंग झाली आमची लाईट बिंगची, दुसऱ्यांच्या सेवेचा वसा घेतलाय, ती मीटिंग झालेली आहे आणि सगळ्यांनी सांगितलंय. तो व्हिडिओ सगळ्यांनी ऐकायचा आहे. प्रश्न होता आजच्या मीटिंगचा, दुसऱ्यांची जे सेवा केली आहे तर तुम्हाला काय शिकायला मिळाले? फोन कॉल करायचे होते, काहींना हलवायचं होतं, काही नवीन होते त्यांना विचारायचं होतं, रिक्वेस्ट कॉल दिल्या होत्या, लिंक क्लिक केल्या आणि काही रेग्युलॅरिटी नव्हती. मग हे फोन कॉल करताना काय शिकायला मिळालं आणि काय फायदा झाला? आणि व्हिडिओ खाली कमेंट द्यायच्या होत्या. आपलं एक महत्वाचं सगळ्यांनीच करायचंय. काही लोकांनी नावं दिली पण प्रत्येकानेच जमेल तसा खारीचा वाटा उचलायचाय.
तर याच्यामध्ये मी म्हटलं होतं जे रोज नवीन व्हिडिओ येतील त्याच्या खाली अशी कमेंट लिहायची की आपलं पृथ्वी बदलती हे कळणं गरजेचं आहे आणि ध्यानाचं महत्व कळणं गरजेचं आहे. तर तशाच कमेंट मारा. आता युग परिवर्तन शब्द न वापरता काय वापरता येईल बघा, की एक कॉमन माणसांना सुद्धा कळेल काय होतंय. म्हणजे मी जगबुडी म्हटलंय किंवा मग तसं काही वेगळं म्हणा, म्हणजे पटकन लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये हे जे दुसऱ्यांची सेवा करतो त्यात आपलं लर्निंग असतं, आपल्यासाठी असतं, आपल्याला जास्त फायदा होतो, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण इथे काय शिकायचं असतं ते तुम्हाला सांगते. एकीला फोन कॉल करतो ना आपण, तेव्हा ती व्यक्ती आपली परिवर्तन म्हणून येत असते. लक्षात घ्या, हे जग आहे ना जग, हे जग सगळं मिरर इमेजवर चालतं. म्हणजे काय, तर आपण हिरवा चष्मा घातला, आपल्याला सगळं आता बघा मॅडमचा, शकुंतला मॅडमचा निळा ड्रेस दिसतोय, पण निळा ड्रेस दिसतोय तो निळाच कलर ऍक्सेप्ट करत नाहीये. त्यांची ओढणी म्हणा, कपडा म्हणा, तो निळा रंग फेकून देतोय आणि बाकी सगळे रंग ऍक्सेप्ट करतोय, म्हणून आपल्याला निळा ड्रेस दिसतोय त्यांचा. म्हणजे आहे की नाही, दिसतंय तसं नाही, म्हणून तर जग फसतं. आपण म्हणून निळा ड्रेस घातला, निळा ड्रेस घातला, अरे तो निळा नाहीये, निळाच फेकतोय रंग. तर हे जसं आहे ना, तसं ब्रह्मांड आहे ना, चष्मा जसा घालू तसं दिसतं ना, तसं आपल्या समोर अशाच पॅटर्न्स येतात. ठराविक काम करताना एखादं काम आपण उचललंय, त्यातल्या त्यात दुसऱ्यांच्या सेवेचं, तर आपल्याला अशाच व्यक्ती पुढे येतात की ती आपली मिरर इमेज असते. हे सगळ्यांनी शिका आधी. आपली मिरर इमेज असते. आता मी तुम्हाला नेहमी म्हणते असं तसं तसं तसं, का तर मला तुम्हाला शिकवायचं असतं, म्हणून ही अशी आली, ती तशी म्हटली, ते तशी उत्तरं देतात, असं होतं तसं होतं, हे मी सांगते पॅटर्न सांगताना. आणि इथे शिक्षकाचा रोल आहे, पण तुम्ही जेव्हा करता ते तुमच्या सुधारणेसाठी तुमची प्रतीक घेऊन आली आहे विश्वाकडनं. आणि आपल्यातलं जे शिकायचे, आपल्यातलं जे बदलायचे ते ती तुम्हाला सांगतेय. बहुतेक वेळा आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत, आपले नातेवाईक जे आहेत, तर हे अशासाठीच आपल्याला आले, जसं अमृता मॅडमनी सांगितलं आपल्याला, की आपल्याला शिकवण्यासाठी ते आले. सोल पॅटर्न, सोल कंपॅनियनशिप आपण हे घेतलंय बरोबर त्यांना, आणि आपल्याला सोल लर्निंग करायचंय त्यातून. लक्षात घ्या, सोल मेट्स आहोत आपण, आपली सोल फॅमिली आहे. मग इथे तुम्ही बंद का केलं मॅडम? तुम्ही जरा आम्हाला दिसा पडत मॅडम शकत. चालू आहे त्यांचा व्हिडिओ, तुम्ही हे द्या, स्पॉटलाइट द्या त्यांना. अच्छा, बर, मला स्पॉटलाइट द्यायचं राहिलं. हा हा, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आपण हे दासबोध वाचताना ते शिकायचंय ना, म्हणून आपण निरीक्षण करणं गरजेचं आहे. तर काय माहिती का, आता जंप केव्हा मारणार आहे, तारा मॅडमनी शब्द वापरला, जंप झाली म्हणजे जंप. आपल्याला ही सगळ्यांना जंप केव्हा मारता येणार आहे सांगू का, की आपला हृदयाचं जे क्वालिटीज आहेत हे सगळं झालं, आपल्याला प्रेम द्यायचंय, हृदयाने जोडायचंय, हे सगळं झालं. पण जंप आता अशी येणार आहे की आपण वननेस मध्ये असायला हवं, हे सुद्धा आपल्याला कळतं. आपण मीच उई झालं पाहिजे हेही कळतं. म्हणजे एक्झॅक्ट काय ते सांगते मी तुम्हाला, वेगळ्या भाषेत सांगते. आता शकुंतला मॅडम दिसतायत आपल्याला बरोबर, वेगळी पर्सनॅलिटी दिसते, आणि आपण इथे बसलोय. जोपर्यंत आपण म्हणतो की तो ईश्वर तिथे बसलाय आणि मी इथे बसलीये, तर आपण ईश्वर बनणारच नाही, आपण क्रिएटर बनणारच नाही, आपल्यातल्या शक्ती वाढणारच नाहीत. तसंच जोपर्यंत ती तशी आहे किंवा ती तशी म्हणाली, तिने मला असं उत्तर दिलं, तिने सांगितलं मला वेळ नाही, तिने लगेच फोन ठेवून दिला, हे मीच आहे. लक्षात घ्या, मीच आहे. मी केव्हाची तरी आहे, मी जेव्हा बिझी असते तेव्हाची, मला वेळ नसतो कोऑर्डिनेशन करायला, मीच आहे ती. मला वेळ नाही म्हणणारी मीच आहे ती. मग ती उत्तर देते म्हणून आपण घ्यायचंच नाही. हा एक महत्वाचा आपल्याला शिकायचं. मग आपण विचार करायचा, तिने मला असं उत्तर दिलं, मी केव्हा केव्हा असं उत्तर देते, मी केव्हा केव्हा असा फोन ठेवून टाकते परत.
हे आपल्याला शिकण्यासाठी हे घडत असतं, लक्षात घ्या. सगळं ब्रह्मांड असं चालतं, तुम्हाला सांगते. हे जर तुम्ही हळूहळू, म्हणजे हायर लेवल आहेत, मी अजून आले नाही तुम्हाला त्यापर्यंत, पण इथून पुढे हळूहळू जायचंय वरती आपल्याला. हे जेव्हा आपण बघायला लागू ना, अरे मी केव्हा असं करते, माझीच प्रतिमा आली आहे ती, मलाही कुठं बदलायची वेळ नाही, फोन ठेवून टाकते, ती असं म्हटली, तिने काम केलं नाही, असं तसं. हे लक्षात घ्यायचं, म्हणजे मीच आहे ही ती. कारण सगळे आपण एक आहोत ना, वननेस मध्ये आहोत ना. आपले फक्त अंश वेगळे वेगळे, म्हणजे माझाच अंश आहे ती, म्हणजे माझाच कुठला तरी अंश आहे. आता शकुंतला मॅडम म्हटलं नाही, मला नाही इंटरेस्ट, मला नाही ध्यान जमणार, मग जॉईनिंग रिक्वेस्ट कशाला दिली? मी म्हणते ना तुम्हाला असं, पण त्याच्यावर मी विचार करते, लक्षात घ्या. मग तुम्ही पण विचार करा. मग माझा अंश जो हा आहे, कारण मी म्हणत नाही का मला ध्यान नाही करायचं, म्हणते ना. तुम्ही पण म्हणता, मी पण म्हणते. मग मी विचार करते, मग मला केव्हा ध्यान नाही करायचं म्हणते मी, मग काय होतं? मग मला तिथे काय बदलायचं? तसा विचार तुम्ही करायचा, कारण ती म्हणजे मीच आहे, तिचा अंश हा माझाच अंश आहे, माझ्यातलाच अंश ती आहे. हे बघायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल ना, एक जंप येणार आहे, चेतनेमध्ये जंप येणार आहे, वननेस मध्ये जायला लागणार आहात, प्रवास उच्च लेवलचा सुरू होणार आहे. दुसरं, जसं मी तुम्हाला सारखं म्हणते, वाईट काही नाही आणि चांगलं पण काही नाही, म्हणजे कोणीही वाईट नाही, कोणीही चांगलं नाही. डार्क अजेंडे त्या ऊर्जेच्या खाली सगळे प्रोग्राम करतायत. जसं हिटलरने मारलं, ऊर्जेने सांगितलं, हिटलरने मारलं, ऊर्जेचं काम केलं. कोणी बकरे कोंबड्या कापतात, खाण्याचं काम करतात, ते लोकांना देतात ते खायला. त्यामुळे चांगलं काही नाहीये, वाईट काही नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात ठेवता आलं पाहिजे आपल्याला. सदैव हे इथून पुढे लक्षात ठेवायचं. जरी म्हणताना म्हणतो, ठीक आहे, आपल्याला सवयी लागल्यात, आपल्याला जन्मानुजन्म कर्माचे पॅटर्न आहेत, आपले स्वभावाचे पॅटर्न आहेत, ती चांगली, तो वाईट. पण इथून पुढं आता वननेस मध्ये आपल्याला येताना चांगलं काही नाही, वाईट काही नाही. वाईट सुद्धा समभावाने बघायचे, चांगलंही समभावाने बघायचे, म्हणजेच नो ऍक्सेप्टन्स, नो रिजेक्शन, मध्यवर्ती भूमिका. काहीही येऊ द्यात, कितीही वाईट वागू द्यात, कारण हे होणार आहे ना, आता सगळे वाईटच वागणार आहेत की आजूबाजूचे. तापायला लागली डोकी, आपली पण तापायला लागली, आपल्याला पण इरिटेशन व्हायला लागले, चिडचिड व्हायला लागलीये, मग त्यांनाही होणार आहे. मग आपण हे सांभाळून घ्यायचंय, आपण धनी आहोत. म्हणून आता आपण चांगलं काही नाही, वाईट काही नाही, बुडतंय बुडू द्यात, भूकंप होतात होऊ द्यात, हे आपण ठरवलंय ना मनाशी, चांगलंच आहे ना. म्हणजे त्यालाही खूप तटस्थतेने आपण पुढे जातोय. पैसा गेला, जाऊ देत म्हणतोय आपण, आपली किती प्रगती झाली आहे बघा बरं. तसंच छोट्या छोट्या गोष्टी, ती आदळापट्टी आहे, आपटू दे, ती मारतीये, मला मारू दे. समभावाने बघितली की खूप हायर जंप येणार आहे आपली, आणि नक्कीच आपला 5व्या महिन्यात त्याच क्षणाला जंप होणार आहे, लक्षात घ्या. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या दुसऱ्यांच्या सेवा करताना करायच्या आहेत, एकमेकींशी काम करताना, घरातल्या लोकांबरोबर करताना करायच्या आहेत. तर हा माझा महत्वाचा मेसेज आहे. तुम्ही सगळ्यांनी हे रेकॉर्डिंग बघा. आता मी हे रेकॉर्डिंग बंद करते आणि मग पुढचं सुरू करते.